आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. सुरुवातीला आपण आपली प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थना म्हटल्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हार घालू. त्यानंतर शिवाजी कुलाच्या कार्याची ओळख सगळ्यांना होण्यासाठी म्हणून शताब्दीचा कार्यक्रम शिवाजी कुलाचा झाला, त्या निमित्ताने एक शॉर्ट फिल्म केलेली आहे की त्याच्यात संस्थेचा परिचय होतो. तो परिचय आपण सगळं पाहिल्यानंतर आपल्या मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. सोयीच्या दृष्टीने आम्ही हे थोडं अगोदर घेतलेलं आहे. पण दया करदान म्हणण्यासाठी सर्वजण उभे राहूयात. साथ दया करदान सुरू. काय? दया करदान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना, हमारे ध्यान में आओ प्रभु आँखों में बस जाओ, अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना, बहा दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर, हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना, हमारा धर्म हो सेवा हमारा कर्म हो सेवा, सदा ईमान हो सेवा व सेवक चर बना देना, वतन के वास्ते जीना वतन के वास्ते मरना, वतन पर जान फिदा करना प्रभु हमको सिखा देना, दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना. साथ बैठ जाओ. काय नाही, आधी आपल्या शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालणार आहोत. वाळिंबे सर. आपल्या शिवाजी कुलाच्या कार्याची एक संपूर्णपणे परिचय होण्यासाठी आपण एक शॉर्ट फिल्म केलेली होती. बहुतेकांनी ती बघितलेली असेलच, जे शताब्दीच्या कार्यक्रमाला होते त्यांनीही बघितलेली असेलच, परंतु पाहुण्यांच्या माहितीसाठी म्हणून आपण ही एक फिल्म बघूया. आपण आपले शिवाजी कुलाचे संस्थापक गुरुवर्य आबासाहेब नातू डी.पी. जोशी यांचं स्मरण केलं. आपल्या शिवाजीच्या पुतळ्याला हार घालून आपण हा पुढचा कार्यक्रम हा सुरू करतो आहे. श्री शिवाजी कुलाची स्थापना 1919 साली जानेवारी महिन्यात झाली आणि त्या निमित्ताने जानेवारी 1918मध्ये आपण शताब्दी वर्ष असं साजरं करावं अशी एक कल्पना आली आणि त्याप्रमाणे जानेवारी 1918मध्ये आपण शताब्दी वर्षाचा शुभारंभ मेळावा असा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर घेतला आणि मग त्यामध्ये वर्षभरासाठी विविध कार्यक्रम
आणि विविध उपक्रम असे आपण घेतले. या विविध कार्यक्रम आणि विविध उपक्रमातून एक विचार जो पुढे आला की शिवाजी कुलाला जानेवारी 1919मध्ये 100 वर्ष पूर्ण होतील, तर आपण याला वेगळी एक दिशा दिली पाहिजे, वेगळे नवीन उपक्रम सुरू केले पाहिजेत. मग हे उपक्रम कोणते करावेत, कसे करावेत, त्या दृष्टीने विचार करत असताना एक विचार असा आला की शिवाजी कुलाचं किंवा स्काउटचं एक ध्येय जे होतं की आपण मुलांसाठी त्यांचा सर्वांगीण विकास करतो, व्यक्तिमत्व विकास करतो. मग अशा मुलांच्या व्यक्तिमत्व विकास करणाऱ्या ज्या इतर संस्था पुण्यामध्ये आहेत, यांच्यासाठी आपण एक बालकार्य पुरस्कार असा एक बालकार्य सन्मान पुरस्कार असा या शताब्दी निमित्ताने आपण सुरू करावा. आणि मग या कल्पनेने जोर धरला आणि मग श्री शिवाजी कुल आणि माजी कुलवीर संघ या दोघांनी मिळून दोघांच्या सहकार्याने हा पुरस्कार आपण सुरू केला. आणि हा पहिला पुरस्कार जेव्हा 100 वर्ष श्री शिवाजी कुलाला पूर्ण झाली, म्हणजे जानेवारी 1919मध्ये, त्यावेळेला आपण हा पहिला पुरस्कार हा आपण शिवाजी कुलाची मुलं ही जानेवारीमध्ये एक कुलरंग महोत्सव असा एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करत असतात, जो यावर्षी होऊ शकला नाही. परंतु त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हा पुरस्कार आपण प्रदान करायला सुरुवात केली. साहजिकच पहिला पुरस्कार हा कोणाला द्यावा अशी एक चर्चा सुरू झाली. तेव्हा पुण्यामध्ये शिवाजी कुलाच्या नंतर लगेचच मुलांसाठी प्रामुख्याने खेळ सुरू केलेले होते, ते महाराष्ट्रीय मंडळ यांनी सुरू केले होते. आणि त्यावेळेला बाकीच्या इतर गोष्टी नव्हत्या, पण महाराष्ट्र मंडळाची पुढची वाटचाल ही खेळ, त्याच्यानंतर पुढचं शिक्षण, त्याच्यानंतर त्यांची महाविद्यालयं आणि बाकीच्या या सर्व गोष्टीतून जो सर्वांगीण विकास आणि जी पहिल्यापासूनची ही संस्था होती, या संस्थेला आपण हा पुरस्कार प्रदान करावा अशी कल्पना आली. आणि म्हणून हा पहिला पुरस्कार हा महाराष्ट्रीय मंडळ यांना आपण दिला. त्यांच्या वतीने तो श्री धनंजय दामले यांनी तो स्वीकारला. त्याच्यानंतर 1920 गेल्या वर्षी हा पुरस्कार द्यायचा जेव्हा विचार सुरू झाला, त्यावेळेला डोळ्यासमोर पटकन नाव जे आलं ते स्वरूप वर्धिनी या संस्थेचं आलं. कारण गरीब, होतकरू आणि तळागाळातल्या मुलांसाठी काम करणारी ही जी संस्था होती, यांची सुरुवात ही संध्याकाळच्या वेळच्या खेळातून आणि त्यांच्यावर संस्कार करणं ही केशवभाऊंनी जी सुरू केली ती चळवळच एक होती. आणि म्हणून ही दुसरी संस्था एक निवडली. आज या संस्थेचं स्वरूप हे खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगळ्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अतिशय मोलाचं काम करणारी संस्था अशी नावाजलेली संस्था झालेली आहे. आणि म्हणून हा दुसऱ्या वर्षीचा पुरस्कार हा आपण स्वरूप वर्धिनी या संस्थेला आपण दिला. त्यांच्या वतीने तो त्यावेळेचे त्यांचे कार्यवाह श्री पुरंदरे यांनी तो स्वीकारला होता. यावर्षी करोनाच्या या पार्श्वभूमीवर हा समारंभ थोडासा लांबला, अगदी जानेवारी महिन्यात होऊ शकला नाही. आणि मग आम्ही विचार करतो की हा ऑनलाईन करायचा का कसा करायचा, पण तेवढ्यामध्ये काही प्रमाणामध्ये काही सूट मिळाली. आणि मग म्हटलं की हा अगदी मोठ्या प्रमाणावर जरी नाही तरी आपल्या ठिकाणी या इथं एक 50-100 लोकांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम हा आपल्याला प्रत्यक्ष करता येईल. मग ऑनलाईन करायचा त्याच्याऐवजी हा प्रत्यक्ष कार्यक्रम करत असताना जेव्हा संस्थेचा विचार सुरू झाला, त्यावेळेला आमच्या डोळ्यासमोर ही साताऱ्याची अभ्यासघर ही जी एक संस्था आहे यांचं नाव एक डोळ्यासमोर आलं. या संस्थेचा आणि मग त्यांचं एकंदर कार्य पाहता आणि एकंदर त्यांच्या कार्याचं स्वरूप हे आपल्याशी मिळतं जुळतं आहे असं लक्षात आल्यावर या संस्थेची निवड ही या पुरस्कारासाठी म्हणून केली गेली. बाकी या संस्थेचा परिचय आणि हे संस्थेचं काम कोण करते आहे, त्यांच्या वतीने पुरस्कार कोण स्वीकारणार आहे, त्यांचं नाव आपल्याला माहितीच आहे, पण तरी देखील त्यांच्या कार्याची ओळख ही आपल्याला लवकरच होईल.
या पुरस्कारामागची ही एक छोटीशी पार्श्वभूमी. याच्या बरोबरीने शताब्दीच्या निमित्ताने शिवाजी कुलांनी सुरू केलेला दुसरा उपक्रम जो होता तो त्रैमासिक असं स्वरूपाचं एक सुरू केलं की श्री शिवाजी कुलाचं एक कुलवार्ता या नावाचं आम्ही एक त्रैमासिक सुरू केलं. त्याचा पहिला अंक आम्ही गेल्या वर्षी 1 एप्रिलला सुरू केलं, 1 एप्रिल 1919 साली. गेल्या वर्षी एक वर्षभराचे 4 अंक झाले. त्याच्यानंतर पुन्हा यावर्षीचे त्रैमासिक असल्याकारणाने आणि आमचे कार्यकर्ते हे नवीन तंत्रज्ञानात हुशार असल्याकारणाने ही त्रैमासिक वेळच्या वेळी प्रसिद्ध होत गेली. पुन्हा आमची तारीख खरी असते 1 जानेवारी, पण हा पुरस्कार द्यायचा असं जेव्हा सुरू झालं तेव्हा म्हटलं की या वेळेला ही थोडीशी लांबवू आणि ह्या त्रैमासिकाचं एक प्रकाशन छोटंसं वर्ष 2 अंक 3 याचं प्रकाशन आपण या समारंभात करूयात. म्हणून तोही एक छोटासा समारंभ याच समारंभात आपण ते प्रकाशन करणार आहोत. त्या कुलवार्तामध्ये श्री शिवाजी कुलाचे माजी कुलवीरांचे काही लेख, त्याच्यानंतर शिवाजी कुलाच्या कार्यक्रमांचे अहवाल अशा स्वरूपाचं त्याचं स्वरूप असतं. असे हे कुलवार्ताचं हे त्रैमासिक हे सुरू झालेलं आहे आणि त्याचंही एक प्रकाशन या ठिकाणी होईल. यानंतर आता अभ्यासगर आणि बाकीचे मान्यवरांची ओळख आणि बाकीचा हा कार्यक्रम हा आता पुढे सुरू होईल. माननीयांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती यावं. यानंतर कीर्ती कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी पाठक सरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आम्ही असं वाचलं आहे की महात्मा गांधी यांना जगभरातून पत्र येत असत. MK गांधी इंडिया एवढ्याच पत्त्यावर त्यांना पत्र मिळत असे. त्याचप्रमाणे श्री सूर्यकांत पाठक पुणे एवढ्याच पत्त्यावर सरांना पत्र मिळतात हे आम्ही पाहतोय. पाठक सरांचा सर्व प्रवास हा सामाजिक कार्यातच, मुख्यतः ग्राहक चळवळ या क्षेत्रात त्यांना 1993मध्ये ग्राहक सुरक्षा युवा पुरस्कार हा राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते मिळाला होता. तसेच विवेकानंद पुरस्कार, उचित व्यापार पुरस्कार, कॉस्मॉस बँक, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, विको लॅबोरेटरीज, जमनालाल बजाज इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. सर ग्राहक पेठेचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य देखील आहेत व पूर्वी डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज आणि मराठा चेंबरची ग्राहक कमिटी येथेच चेअरमन होते. सामाजिक व ग्राहक चळवळीची जागृती करणारे पाठक सर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. मी अपर्णा जोगळेकर यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. यानंतर अभिजित कांबळे हे वीणाताईंचा परिचय करून देतील. अरुंधती हा परिचय करून देतील. आर्टिस्ट्री ही त्यांची संस्था. या संस्थेतर्फे देणे समाजाचे हा उपक्रम गेली 15 वर्षे त्या करीत आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकास आपल्यावरचे समाजाचे ऋण जाणवते व त्यांना मदत करावी असेही वाटते. पण आपली मदत सपात्रीत जावी अशी प्रामाणिक इच्छा असते. पण असे कोण याची खातरजमा करता येत नाही. यासाठी वीणाताई महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तळमळीने कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा परिचय आपल्याला करून देतात. अप्रकाशित पण भरीव कार्य करणाऱ्या संस्थांची ओळख समाजाला व्हावी म्हणून देणे समाजाचे हा मेळावा आयोजित केला जातो. दरवर्षी 30 सामाजिक संस्थांची निवड त्यात केली जाते. प्रत्येक संस्थेची सलग 2 वर्षाची निवड होते. या न्यायाने प्रत्येक मेळाव्यात 15 नवीन व 15 मागील वर्षाच्या संस्था भाग घेतात. नागरिकांकडून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. श्री शिवाजी कुल व आर्टिस्ट्री यांचे यापुढेही सौहार्दाचे व सहकार्याचे संबंध राहतील अशी मला खात्री आहे. सहाय्यक कुलमुख्य अभिजित कांबळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करावे असे. यानंतर श्रावणी
आपल्याला परिचय करून देते आहे आपले आजचे सन्मानार्थी श्रीयुत विक्रम वाळिंबे यांचा परिचय करून देते. नमस्कार. आपल्या आजचे पुरस्कारार्थी सन्माननीय श्री विक्रम वाळिंबे यांचं मी स्वागत करते. श्री वाळिंबे यांची शिफारस आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या वीणाताई गोखले यांनी केली. श्री वाळिंबे यांच्याशी संवाद साधला तेव्हा अरे हे तर आपल्यासारखेच कार्यकर्ते आहेत याची खात्री पटली. खरं तर त्यांनी आपण हा पुरस्कार स्वीकारण्याचे इतके मोठे नाही असे पालुपत चालवले होते. पण कोणत्याही चांगल्या कामाचे सन्मान हा त्याच्या संस्थेवर नव्हे तर गुणांवर केला जातो हे खरे. मी त्यांचा अल्पपरिचय करून देते. 2000 साली MSc ॲग्रिकल्चरमधून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर जवळजवळ 6 वर्ष त्यांनी साताराजवळ स्वतःच्या गावी अनेक उपक्रमांद्वारे ग्रामीण मुलांबरोबर अनौपचारिक शिक्षणाचे अनुभव घेतले. 2006 ते 2008 या 2 वर्षाच्या कालावधीत ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे येथे शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2008 पासून आजवर सातारा येथे अभ्यासगृहाचे पूर्णवेळ काम पाहतात. सातारा येथील या शैक्षणिक प्रयोगात प्रामुख्याने 2 प्रकारचे काम केले जाते. त्यापैकी पहिले, अभ्यासगृहामध्ये दरवर्षी विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक उपक्रमे, प्रशिक्षणे आणि स्वयंअध्ययन वर्ग घेतले जातात. निवडक मुलांसाठी विविध अभ्यासांविषयांवर दैनंदिन चर्चा, अभ्यासिका, अध्ययन कौशल्य प्रशिक्षणे हे उपक्रम चालतात. इंटरनेट, प्रयोग उपकरणे, ग्रंथसंग्रह हे अभ्यासगृहाच्या 4 भिंतींच्या आतले आणि विविध प्रकारच्या अभ्यास सहली, पदभ्रमण, सायकल सहल, विद्यार्थी वया जमा शकतात असे अर्थार्जनाचे उपक्रम हे घराबाहेर पडून शिक्षण मिळवण्याचे उपक्रम दरवर्षी केले जातात. शालेय विषयांच्या अभ्यासाबरोबरच मुलांचे संपूर्ण व्यक्तिमत्व विकास व्हावे हा अभ्यासगृहाचा मूळ हेतू आहे. यासाठी विविध विषयांतील मार्गदर्शन इतकाच परीक्षांमध्ये कॉपी किंवा या वयात घडणाऱ्या इतर अनेक गैरगोष्टींपासून आपण कशाप्रकारे स्वच्छ राहिले पाहिजे यासाठी मुलांचे मने कणखर ठेवणे हा अभ्यासगृहाच्या विचारांचा गाभा आहे. शुद्ध आणि स्वतंत्र विचार बाळगणारा आणि समाज, देशाविषयी बांधिलकी पाळणारा भावी नागरिक घडावा हा उद्देश अभ्यासगृहाच्या प्रत्येक उपक्रमात सांभाळला जातो. अभ्यासगृहातील कार्यपद्धती आणि वातावरण औपचारिक नाही. संस्था, संघटना किंवा शाळा म्हणून नव्हे तर एक अनौपचारिक मित्रपरिवार म्हणून अभ्यासगृह कार्यरत राहिले आहे. तसेच गेले 10 वर्ष शालेय शिक्षकांमधील अध्ययन, अध्यापन कौशल्य विकसित करण्याचे प्रयत्न देखील केले जात आहेत. अभ्यासगृहात व्यक्तिशः किती विद्यार्थी येऊ शकतात याला मर्यादा आहे. मोठ्या प्रमाणावर शाळांमध्येच विद्यार्थी शिकतात. तिथल्या शिक्षकांची सखोल अभ्यासाची तयारी आणि उपक्रमशीलता कार्यान्वित करून अधिक मोठ्या संख्येचा शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्याचा प्रयत्न अभ्यासगृहाकडून केला गेला आहे. यासाठी अनेक समविचार शाळांच्या शिक्षकांसाठी नैमित्तिक प्रशिक्षणे आयोजित केली आहेत. तसेच साताऱ्यातील एका शाळेचे शैक्षणिक संचालन गेले 5 वर्ष सलगपणे केले आहे. यावर्षी पहिल्यांदाच अनेक गावातील सुमारे 100 विद्यार्थी पालकांना ऑनलाईन माध्यमातून जोडून घेऊन सहविचारातून शिक्षण या नव्या दिशेने शोध सुरू झाला आहे. या प्रकारे एक 6माही पूर्ण करताना आनंददायी परिणाम अनुभवला जात आहे. सात स्काउट क्लॅप गो. यानंतर आपल्या कुलवार्ता या त्रैमासिकाचं प्रकाशन यावर आत्ताचं हे आपण करत आहोत. मी आपले एक अध्यक्ष आणि सन्मानार्थी यांना विनंती करतो यांनी प्रकाशन करावं. एक साथ स्काउट क्लॅप गो.
की वाळिंबे यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. तुम्ही मला बसून बोलायला सांगताय. शिक्षक कधी उठून उभा राहिल्याचा भरोसा नाही बोलता बोलता. त्यामुळे मी उभाच राहतो असं मला वाटतंय. कारण शिक्षक बोलताना उठले की मुलं जरा गाळण उडाल्यासारखी वागायला लागतात. त्यापेक्षा आधीच उभं राहावं, धोका नाही हे निश्चित करावं आणि बोलावं. तुमची गैरसोय होईल आणि मी मध्येच उठून उभा राहिलो तर, म्हणून आत्ता उभा राहतो. मला खरं म्हणजे पुण्यामध्ये साधारण 40 वर्षापूर्वीपासून नियोजित वक्तृत्व स्पर्धांमध्ये असं माईक उभारून अशी बोलण्याची सवय आहे. आधी शाळेत होतो 5वीच्या वयात वगैरे, त्यावेळेस असं याच्या पलीकडे जाऊन उभं राहायचो. ते वरनं दिसत नसायचं पलीकडचं काय चाललंय ते. अशा स्पर्धांची आठवण येते. माझ्या दोन्ही आत्या इथे आत्ता आहेत, ज्या माझ्या पहिल्या शिक्षिका आहेत म्हणायला पाहिजे, आईबाबांनी एवढ्याच. त्यांनी मला असं बोलताना पाहिलंय. लहानपणी ते जेवणाच्या टेबलापाशी उभं राहून वगैरे बोलताना पाहिलंय. आणि इकडे माझे अगदी छोटे 2-3 विद्यार्थी बसलेत. आज आपला कार्यक्रम लहान ठेवायचा आहे ही कल्पना असल्यामुळे माझ्या अनेक भावंडांना, मित्रांना आणि पुण्यातल्या विद्यार्थ्यांना बोलवू नाही शकलो मी. आपल्याही तीच परिस्थिती आहे. स्काउटची सगळी मुलं कब्सपासून मोठ्यांपर्यंत इथं एकत्र ग्राउंडवर खेळत गप्पा मारत आजचा कार्यक्रम करायला आपल्याला मजा वाटली असती. आपण कधीतरी नुसता तसा कार्यक्रम करूया. कदाचित जास्त मुलांसाठी काहीतरी मनोरंजक खेळ, गप्पा, गोष्टी असा, ज्यावेळेस पुन्हा एकदा आपलं सगळं ग्राउंड भरून आपण तो कार्यक्रम एन्जॉय करू शकतो सगळेजण. मी असं एक प्रकारे मानतो की याच्या आधीचे जे 2 पुरस्कार ज्या संस्थांना मिळाले गेल्या 2 वर्षांमध्ये, त्या संस्थांना आपण पुरस्कार दिलेत याची आठवणच एक प्रकारे मला पुरस्कार देऊन आपण करत आहात खरं म्हणजे. कारण ह्या दोन्ही संस्थांमधनं मी घडलेलो आहे. महाराष्ट्र मंडळाच्या तिथल्या क्रीडा मार्गदर्शकांनी आम्हाला शाळेत येऊन इतकं लहानपणापासून वेगवेगळे आधुनिक खेळ जे शाळेत सहसा माहीत नसतात असे शिकवले. गेल्या वर्षी ज्ञानेश पुरंदरेंनी हा पुरस्कार घेतला असेल तर असं काहीतरी काम करावं मुलांच्या शिक्षणाचं, अशी प्रेरणा आम्ही ज्यांच्यापासून घेतली त्या ज्ञापूंनी जर इथं गेल्या वर्षी बोललं असेल आणि मी आज बोलतो आहे ते नसताना एक प्रकारे आपल्यामध्ये, तर मला खूप महत्त्वाची जबाबदारी माझ्याकडं तुम्ही देत आहेत ह्याची जाणीव आहे. तुम्ही पुरस्कार देत आहात का एक काम सांगत आहात हे मला लक्षात येत नाही आहे. अशी खरं म्हणजे माझ्यासाठी ही वेळ आहे. मी एका शाळेने घडवलेला, त्यातल्या अनेक काही मित्रमंडळी इथं आहेत असा आहे. माझी हे काही शाळा स्वतः सुरू केल्याची अशी काही कामगिरी नाही आहे आणि तशी योजनाही नाही आहे. मी बराचसा मुक्तपणे शिकणारा आणि मुक्तपणे शिकू इच्छिणाऱ्यांबरोबर काम करणारा आहे. संस्था करण्यापेक्षा मित्रांनी एकत्र यावं, गप्पा माराव्यात, छान शिकावं, आवर्जून एकमेकांना अजून काही शिकायला उद्युक्त करावं, अशा प्रकारचे उपद्व्याप आम्ही सुरू केले आहेत. गेली 12-1 वर्ष करतो. आणि एक प्रकारे रजिस्ट्रेशन्स किंवा संस्थेचं रूढ चौकटींचं रूप असं साधारण 100-125 वर्षातले जे एक स्थिर असं संस्था स्थापनेची पद्धत दिसते, त्याच्या आधी जी पद्धत होती ना त्या पद्धतीने थोडंसं काम करणारा मी आहे. की आपल्या घरी माणसं येतात, आपण इतरांच्या घरी जातो. माझ्या पणजोबांपासनं आजोबांपासनं घरामध्ये चांगलं काम करण्याची प्रेरणा आहे आणि अशी शेकडो हजारो घरांमध्ये असायची घरोघरी. बघा, मुलं माणसं आसपासची जाणती नेणती येतात, एकत्रपणे काही चांगलं करतात, चांगल्यासाठी उभे राहतात, वाईटाच्या विरोधात उभे राहतात. हे आपलं संस्कृती आहे. त्याची ही मॅनिफेस्टेशन्स प्रत्येक घरातून दिसतात. मी ज्या वयातल्या मुलांबरोबर जास्त काम करतो त्यांच्यात अभ्यास हे बिंबवण्याचं मूल्य आहे. त्यामुळे अभ्यास हे कार्यक्रमाला, उपक्रमाला धरून आणि घर ही संस्कृती ठेवून आपण काम करूया असं मला जाणवायला लागलं. जसं वेगवेगळ्या शाळांमधनं शिकलो किंवा संस्थांबरोबर कामं केली. मी म्हणतोय तशा ह्या आधीच्या दोन्ही संस्थांचा मी खरं म्हणजे उपकृत विद्यार्थी आहे. मी त्यांचा सहभागी सदस्य नसतानाही किशाभाऊंनी मला वेळ देऊन एक दिवसभर वर्धिनीचं काम समजावून सांगितलं होतं मी MScला असताना. आणि फक्त कुतूहल आणि हे काहीतरी आहे ते माहिती व्हायला पाहिजे आपल्याला अशा जाणीवेने गेलेलो. मी त्यांच्या कार्यात फार सहभागी नाही गेलेलो. 1-2 वेळा कथाकथनाला गेलो, 1-2 वेळा काही प्रयोग करून दाखवले, ह्या पलीकडं नाही. पण
रामायण लिहिलं ते घडलं की नाही मला माहीत नाही, पण पूल बांधले जातात आणि छोट्या छोट्या खारोट्या काम करतात. तर अशी खारोटी बनायला केशवभाऊंनी संधी दिली. अशांच्या संस्थेबरोबर नंतर नुसतं शेपटाप्रमाणे जरी आमचं नाव आलं तरी खारुताई होण्या एवढा आनंद आहे. या जाणीवेतनं खरं म्हणजे आज मी आपल्यासमोर आहे. मी तुम्हाला थोडीशी, आता माझे नवीन नवीन झालेले विद्यार्थी आणि जुने जुने त्यांचे आईवडील आणि अनेक मित्रही इथं आहेत. काही मी फार पूर्वी ज्यांच्यापासून शिक्षक म्हणून सुरू झालो शिकवणं, अशी एक जण म्हणून मी मागं बसली आहे. आम्ही एक मोठी संस्था कधीच नसणार आहोत. मी तुम्हाला आत्ता जसं म्हणालो की मी काही खूप मोठं काम केलं आहे, खूप मोठी संस्था आहे असं नाही आहे, पण आम्ही एक विचार घेऊन काम करत आहोत आणि एक विचारच राहू. आणि विचार स्वीकारले जातात त्या लोकांच्यासाठी ते पण तसे काम करत राहतात. मोठ्यातला मोठा दिवा जर पृथ्वीवर असेल तर पृथ्वी जळून जाईल, पण घराघरात पण त्या असतील तर मला वाटतं सगळ्या घरी उजेड स्वावलंबनाने पडेल. हा विचार घेऊन अभ्यासघर कायम काम करेल. माझ्याकडे थोडी मुलं येतात कारण तेवढीच माझी क्षमता असते. म्हणजे जर 20 मुलं समोर बसली तर मी त्यांच्याशी दादा म्हणून, सर म्हणून, घरातला कुटुंब प्रमुख म्हणून बोलू शकतो. आत्ता आपण एका कार्यक्रमानिमित्त 51 लोक आहोत, तर मी आपल्यापैकी प्रत्येकाचा ओळखणाराच जर असेल ना तर मी आपल्याशी प्रत्येकाशी बोलत असेन. नाहीतर मग मी शेतकरी म्हणून असं सांगेन की तुषार जलसिंचन करत असतो. ते कुठं पडेल, कुठं नाही, कुठं मिळेल ह्याचं मला माहीत नसतं. त्यामुळं छोट्या प्रमाणात घरामध्ये असे गोल बसतील, असे विद्यार्थी असतील बरोबर, मग त्यांच्यातल्या प्रत्येकाचं काही मन असेल, त्याला आज काही शिकावं असं वाटलं असेल, त्याला काही कुतूहल असेल, त्यांच्या आपापसात करण्याचे काही शैक्षणिक म्हणा किंवा अन्य म्हणा उपक्रम असतील, त्याचा सूर बनणं, त्याला धागा एकमेकाशी जोडणं, माझ्या मनातलं काहीतरी त्याला सांगणं, असं आम्ही चालू ठेवलं आहे. आणि असंच आम्हाला अनेकांनी करावं असं वाटतं. तसं वाटणाऱ्यांचं अभ्यासघर आहे. त्यामुळे आम्ही पहिले 2-3 वर्षामध्ये सकाळी 20 मुलं, संध्याकाळी 20 मुलं, असे 40 मुलं माझ्या घरी जमायचे. मग त्यांना साधारणपणे असं वाटायला लागलं की आता आमच्या नंतरच्या बॅचला पण जरा एखाद्या घ्या. आता आम्ही 8वीतनं 9वीत गेलो तर आम्हाला 8वीतलं कोणीतरी धाकटं असायला पाहिजे. आता हे सगळ्या मुलांची प्रेरणा असते बघा, की मला धाकटं भावंड खेळायसाठी हवं असतं, बाकी काहीही नसतं. मुलांना धाकटं भावंड हे खेळणं असतं. तर मुलांनी म्हटलं की आपल्याबरोबर छोटी मुलं पण पाहिजेत, म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्या ओळखीत कोणी असतील तर त्यांना येऊ द्या, नाहीतर मला खात्री नाही की मी तुमच्याकडे लक्ष देऊन त्यांना शिकवू शकेन. साधारण 8-9 सालची गोष्ट आहे. मग अशी पुढची एक 15-20 मुलं आली. मग मी म्हटलं माझी क्षमता संपली आहे. म्हणजे का की मी एवढ्या मुलांच्या कुतूहलांना, शंकांना, त्यांच्या हौसेना पुरा पडेन, त्याच्यापेक्षा अधिक करण्यासाठी कोणाला तरी सहाय्यक म्हणून नेमणं हे मला माहीत नाही तो मला सहाय्य करेल का तो माणूस त्याचा विचाराने काम करेल, त्याच्या विचारानेच करेल तर त्यांनीच करावं, अनेक ठिकाणी करावं. मग आम्ही असे काही लोकांची निवड करायला लागलो. तर असं 30-40 ते चालू राहायचं घरामध्ये. मग त्या वयातल्या मुलांना मी म्हणालो की तुम्हाला जर आता मी परत 10वीला शिकवणार असेल तर मी पुन्हा नवीन अजून 20-25 मुलं, मग मला चांगलं नाही शेअरिंग देता येणार. एका मुलाला आपण घरातल्या वाढवता वाढवता दुसरं मूल आलं, चौथं मूल आलं तर पालक देऊ शकतो का लक्ष? त्यापेक्षा अधिक जाणीवेने द्यावं लागणार आहे मला. तर मी एवढ्या मोठ्या संख्येला पुरं पडण्याचं ढोंग नाही करू शकणार. मला तुम्ही जर जबाबदारी घेणार असाल की आता इथून पुढे मी तुम्हाला शिकवलं नाही तरी चालणार आहे, 10वीत आहात तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर मला हरकत नाही, मी अजून कोणातरी नवीन मुलांची निवड करू शकतो. त्यांनी ते स्वीकारलं. ते म्हणले आमची 10वी आम्ही करू. आमचं मूल्य होतं, ह्या म्हणजे मगाशी एका छोट्याशा मुलीने ह्या वाचलं तसं, की आपण अभ्यास आपला करणार आहोत. शाळेत जाऊन करू, जे शाळेत शिकवत आहेत ते नीट करू, स्वतःच्या अभ्यासाने करू, एकमेकांना विचारू, शंका विचारू. आठवड्यातनं एखाद दिवशी मला विचारलं तर चालेल असं मी ठेवलं होतं. आणि मग एक अजून छान गोष्ट करता आली की ह्याच्यासाठी कुठलीच कॉन्ट्रीब्युशनचीही गरज नाही आहे. आम्हाला एरवी कॉन्ट्रीब्युशन काढावी लागते. आम्ही विना इंधनाचं जसं यंत्र चालू शकत नाही तसं काय काय गोष्टी करतो अभ्यासात, त्याच्यासाठी लागणाऱ्या खर्चांचं एक आम्हाला अंदाज असतो. ते 20 जणात विभागलं गेलं तर जेवढी पडते तशी कॉन्ट्रीब्युशन असं आमचं चाललं. पहिले 3 वर्ष आम्ही एकही पैसा कुठलंही कॉन्ट्रीब्युशन घेतलं नव्हतं. नंतर पालकांनी असं आवश्यक मानलं की ते झाल्याशिवाय हे चालणार नाही सगळ्यांसाठी दरसाल, त्यामुळे तुम्ही ते सुरू करा. तर आम्ही असं करू शकलो की जो मुलगा स्वतःच अभ्यास करणार आहे त्याला तर काहीच कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याने येऊन बसणं, स्वतः अभ्यास करतोय हा आदर्श निर्माण करणं हे पुरेसं चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर
तशीही एक साधारण एक चक्र सुरू व्हायला लागलं की जी 2 वर्ष माझ्याकडून थोडंसं कौशल्य शिकतात, थोडी प्रेरणा पक्की करून घेतात, आपण का शिकायचं आहे, मोठेपणी आयुष्यात काय व्हायचं आहे अशी चर्चा करतात. असं एक 60 जणांचं कुटुंब मग त्या आमच्या घरामध्ये नांदायला लागलं. आणि त्यातले 20 जण एक प्रकारे आयडियल होते, कारण अनेक अनेक पॅटर्न्स, तमुक तमुक क्लासेसच्या जाहिराती, मग त्यांच्या लाखोपर्यंत जाणाऱ्या फिया, मग अमुक अमुक प्रकारचीच महागडी शाळा असावी लागते हे त्याचं एक आलेलं गोष्ट. ह्या सगळ्याला छेद देणारी ही बालवीरच म्हणायचे ते आम्ही एक प्रकारचे, की त्यांना आणि त्यांच्या पालकांना हे धाडस करावं असं वाटलं की आमचं मूल काय करायचं ते करेल. त्या सगळ्या मुलांनी 95% आसपास मार्क मिळवले, मी एकदाही न शिकवता 10वीभर. आणि त्यामुळे नंतरच्या लोकांवर हे ठाम निर्माण झालं की हे असल्या बुलबुलया न पडता आपण चांगले अभ्यास करूया. दॅट वॉज द सिम्पल थीम. ह्याच्यापेक्षा अधिक थीम नव्हतं आमच्यात बरोबर. पण मग जाणवत होतं की फक्त पाठ्यपुस्तकांचा अभ्यास हा आम्ही किती करणार आहोत. ते तर आम्ही आठवड्याभरातले 2-2, 3-3 तास रोज केला तरी होऊन जातो. तर किशाभाऊंनी एक जे सूत्र मला मी MScला असताना बोलताना सांगितलं होतं की 2 तासापर्यंत अभ्यास, तर 1 तास चांगला जोरदार खेळ झाला पाहिजे, काहीतरी आव्हानात्मक काम केलं गेलं पाहिजे. जे आम्ही करायला तसंही सुरुवात केलं होतं इन्फॉर्मली, पण जशी ही मुलं 10वीत गेली तसं मग तो फॉर्म्युलाच केला की 2+1. तसेही 3 तासासाठी मुलं अभ्यासघरात यायची, त्यात 1 तास अभ्यासिका असायची, 2 तास माझ्याबरोबर अभ्यास करायची. मी असं उभा राहून थोडा शिकवायचो, मग काही वेळा एखादा मुद्दा शिकवायचो, बाकीचे ते आपसात चर्चा करायचे. संवादाने खूप छान अभ्यास होतात. आणि असं क्रेडिट निर्माण करणं की हे शिक्षक उभे राहतात ना, त्यांनी शिकवलं की इतके खंडोगणती किंवा टक्के मिळतात, त्याच्यापेक्षा तू करू शकतोस, मी तुझ्याबरोबर आहे. माझ्या वडिलांनी मला पोहायला असं शिकवलं, ते आधी उतरले, त्यांनी थोडं पोहल्यासारखं केलं, मला ते बुडायत आपण असं केल्यावर बुडतंय हे लक्षात आलं, तरीसुद्धा थोडे अजून हात मारल्यावर तरंगता येतं हे लक्षात आलं. ह्याच्यापेक्षा अधिक बाऊ केला तर ते शिक्षण हे इतकं सहज साध्य नसतं, त्याला कोणाचं तरी वरदहस्त लागतो, मग फलाणे सरांचंच मार्गदर्शनाने हे सिद्ध झाले वगैरे हे लागतं. आपल्याला हे मोडून काढूया, सगळे शिकू शकतात. तुम्ही एक रॅटेटोई नावाचा सिनेमा पाहिला आहे का, मला माहीत नाही. त्याच्यामध्ये कुणीही स्वयंपाक करू शकतो असं त्याचं थीम आहे. काय एनीवन कॅन कुक का काहीतरी जाहिरात आहे, त्याच्यातलं थीम आहे. तुम्ही सगळ्यांनी बघा खरं, म्हणजे का ॲनिमेशन मूव्ही आहे. ते खूप उत्तमातल्या उत्तम गोष्टी आपण सहज प्रयत्न करून समाज आहोत, एक बुद्धिमान स्पीशी आहोत, एकमेकांना देवाणघेवाण करत शिकू शकतो. माझं घर जिथे आहे, ॲक्च्युअली माझ्या मित्राचं घर आहे, त्यांनी आम्हाला वापरायला दिलं ह्या उपक्रमासाठी. इथून एक चांगला म्हणजे आपली ही पर्वती त्याच्यापेक्षा एक 4-5 पट उंच असेल आणि दुर्गम असेल असा किल्ला आहे आमच्या साताऱ्याचा, अजिंक्यतारा म्हणून. आमच्याकडे कधीही या, आपले सगळ्या मुलांना घेऊन आलात तर आनंद आहे. तर आम्ही तिथं ठीक आहे म्हणलं, एक तासात ते वर चढून येत जाऊ, तो पण एक व्यायाम आहे. मग कधी त्या झाडांवरच चढून बघत जाऊ, झाडंही समजतात. तिथे अनेक पशुपक्षी आहेत, आपण गेलो की ते पळून जातात. मग असं एक दिवशी आठवड्यात करूया की शांतपणे जाऊन बसू, 1 तास डोळे मिटवून बसू. किती विकास होतो हे कळतं आपल्याला, की सृष्टी काहीतरी ऐकवत असते. आपण नुसते गडबड करत गेलो तर सृष्टी ते ऐकवेनाशी होणार आहे. दिसेनासंही होतं, कारण ते पक्षी आपल्याला घाबरून निघून जातात. पण एका ठिकाणी बसलो तर एवढं काही घडतंय हे दिसायला लागतंय. न शिकवता मनं खूप शिकत असतात त्याच्यामध्ये. हेच आपण एखाद दिवशी एखाद्या कारखान्यात जाऊ, एखाद दिवशी एखाद्या नवीन शाळेत जाऊ, एखाद्या खेडेगावात जाऊ, बाहेर जाऊया. पुस्तकांमध्ये, वर्गांमध्ये, शाळांमध्ये असं आत जाऊन काय फार दिसणार नाही आहे. म्हणजे आज मी एका शिक्षक गटासमोर बोलताना म्हणालो की पुस्तक ही ज्ञानाची किंवा डिक्शनरी ही ज्ञानाची खिडकी आहे असं म्हटलं जातं. मग ती खिडकी उघडून बघायची आणि खिडकीच बघून पूर्ण करायचं. खिडकीच्या बाहेरचं कधी बघायचं? धडा हे निमित्त आहे की त्याच्यासारखं काय आहे ते समजून घ्यायला. आत्ता मृण्मयी गेली काहीतरी फोन घेऊन बाहेर. मृण्मयीचा मी पहिल्या वर्षी शिक्षक होतो, बायोलॉजी शिकवायचो मी त्यांना. तर आम्ही 10-12 धड्यातले 3 धडे शिकलो अख्ख्या वर्षात. पण 10ही 12ही धड्यांवर आम्ही पेपर काढला आणि माझ्या सगळ्या मुलांनी उत्तम मार्क पाडले. कारण ते 3 धडे आम्ही इतके काही सखोलात जाऊन शिकलो की ते पुढचे 10-12 धडे आम्ही शिकू, तू शिकवू नको आम्हाला, हे 3 धड्यात आम्हाला अजून खोलात जाऊ दे. हे आव्हान नाही आहे, हे खूप सुंदर गोष्ट आहे. ही मला माझ्या शाळेने करू दिली. आपलं जसं कुल आहे तसंच आमचंही ज्ञानप्रबोधिनी शाळा हे कुलच आहे. आणि त्या शाळेने मला हे स्वातंत्र्यही दिलं. मला हे उजळ माथ्याने ज्यांनी मला शिक्षक म्हणून घडवलं, त्यांनी हे उजळ माथ्याने पालक बैठकांमध्येही सांगितलं की हा अभ्यास चालू आहे, हे बायोलॉजी शिकणं चालू आहे, हे पाठ्यक्रम पूर्ण करणं चालू नाही. सावनीच्या आई आहेत तिथं, म्हणजे मी त्यांना त्या पूर्ण पुण्याला आणि अनेक सामाजिक संस्थांना, वीणा गोखले ह्या
देणं म्हणून माहीत आहेत एक आमच्यासाठी. त्यांनी आम्हाला आमचं एक पहिलं विद्यार्थी बाळ दिलं. त्यांची मुलगी मला त्यावेळेस विद्यार्थिनी म्हणून आठवते. ॲक्च्युली सावनीनी मला तुमचं प्रदर्शन बघायला आणलं आणि मी आईबाबांना परवा म्हणालो की देणगी द्यायची असते हे मला तुम्ही शिकवलं. हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं कधी. म्हणजे आपल्याकडचे पैसे हे सगळ्यांचे असतात आणि जर काही असतील तरीही सगळ्यांचे असतात. तर यांच्या वर्गाला शिकवताना मला अनुभव असा आला जे मी पुढे साताऱ्यातही वापरला की आपण पाठ्यपुस्तकच नाहीच शिकवायचं, 30% पण नाही शिकवायचं. मी यांच्या वर्गाला विचारलं की तुम्हाला मराठी छान करायचं आहे का हे 6वीचं पाठ्यपुस्तक शिकायचं आहे. तर त्या मुलांना काही कळलं नाही सुरुवातीला. मग मी त्यांना विचारलं की तुला कुठलं पुस्तक वाचायला आवडेल मराठीतलं, तुला कुठलं आवडेल. आणि 5 पुस्तकं प्रत्येक मुलांनी चांगली चांगली ग्रंथ म्हणावेत अशी मराठीतली निवडली. ती सगळी सेमिस्टरमध्ये वाचली, त्याच्यावर नोट्स काढल्या, एकमेकांना गोष्टी सांगितल्या, त्याच्यावर छोटी छोटी हस्तलिखितं लिहिली. गृहपाठही तेच पूर्ण करत होते. आणि वर्षाच्या शेवटी जेव्हा मी पेपर काढला त्यावेळेस त्या पुस्तकातलंच कुठला तरी कॅरेक्टरचं वर्णन करा किंवा लेखनशैलीचं वर्णन करा आणि इतकं म्हणजे मनोरंजक लिखाण सगळ्यांनी वार्षिक परीक्षेच्या रूपाने केलं. मी आज पेपर दिलेले नाही आहेत. ते मुलं मला भेटले की गाठतात, कारण मी ते विसरू शकत नाही, इतके सुंदर होते. मी अनेक वर्ष त्यांचे पेपर्स वाचलेले आहेत. तर अशा प्रकारचे अभ्यासातले मनमुराद प्रयत्न करणं हे मला कुठल्याही चौकटीत ठेवायचं नाही आहे. एखादी शाळा, 10 शाळा, 50 शाळा हे धाडस दाखवतील का भारतात हे मला माहीत नाही. कारण नाहीतर मग ते बोर्डाचे नियम, पालकांची दडपणं, तो एक म्हणजे पालक हा दडपणाचा विषय असू शकतो हे मला असं अनाकलनीय आहे. पालक हे, शिक्षक हे किती भाग्यवान आहेत की एक दुसऱ्याच्या मुलासाठी आपण काही करतो. आणि दडपण कसं आहे, याहून मोठं आणि काय देऊ शकतं आपल्याला कोणी की आपलं मूल आपल्याकडे दिलं आहे आणि ह्याच्याबरोबर करा नवीन काहीतरी शिकणं. तर अभ्यासगरांनी हे स्वातंत्र्य घेतलं आणि म्हणून आम्ही कधीही एक क्लास म्हणून सुद्धा रजिस्टर नाही करणार हे ठरवलं, एक शाळा म्हणून नाही रजिस्टर करणार असं ठरवलं, किंवा मुलांसाठी कार्य करणारी एक सामाजिक संस्था म्हणूनही नाही करणार असं ठरवलं. कारण ज्या हे काम करत आहेत त्यांच्यावर वाढती दडपणं कायद्यांची, चौकटींची, लादल्या जाणाऱ्या देणगीदारांची. CSR एक चांगलं काम आहे खरं म्हणजे, पण आता ते टार्गेट म्हणून, मग सहसंबंधी, हितसंबंधी म्हणून यातही चांगली कामं करणारी माणसं खूप आहेत हे मला माहीत आहे. पण आपण नाही देणगी घ्यायची, आपण कष्टाने कमवू आणि छान शिकवू आणि ते आपल्याला पुरेल का हे आपण आपलं आयुष्य जगून ठरवू असं अभ्यासघरातल्या मुलांनी ठरवलं. मी त्यांना 3ऱ्या-4थ्या वर्षी विचारलं, आता तुम्हाला 12वीला जात आहे, तुम्हाला IITला वगैरे जायचं असेल तर तेवढं कोणीतरी जोरदार शिक्षक आणायचे का. तर मुलांनी अगदी सहज विचारलं की IITला का जायचं. म्हणजे हा प्रश्न त्याच्यानंतर मी प्रत्येक मुलाला विचारला जो माझ्याकडे 8वी-9वीत येतो आणि ह्या मुलांना आमच्या IITत जायचं आहे म्हणून तुमच्याकडे आण. कारण आमच्याकडे येणारी मुलं 90-95% पाडतात. आमच्याकडे येणारी मुलं शाळेत खेळण्यामध्ये, महोत्सवांमध्ये किंवा कलागुणांमध्येही आघाडीवर असतात, कारण ती स्वतः जिद्दीने करतात ते. तर मग ही मुलं IITतही जाऊ शकतील. चला 4 कोणीतरी उभे करा, इतके मानधन घेतात, तितके फिया देतात. तर मुलं म्हणाली सर तसं आपल्याला आम्हाला कुठं माहिती आहे आम्हाला IITतच जायचं आहे का. आम्हाला एकाला माहिती होतं की आपण बिझनेस करायचं आहे सर, तर बिझनेस करायला तिकडे जाण्यापेक्षा आम्ही काहीतरी वेगळंच शिकू. एक मुलगी म्हणली की मला कला खरंच आवडतात वेगवेगळ्या, ते मी आर्ट्सला जाऊन बघते की तिथं शिकायला मिळतं का, नाही तर अजून काहीतरी करते. मला 60ही मुलांची पहिल्या चाचपणी करताना असं एकही मुलं आढळलं नाही की जे म्हणते मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला इंजिनियर व्हायचं आहे. कारण मी त्यांना विचारायचो की जर डॉक्टर व्हायचं आहे तर तुम्ही एक आठवडाभर कुठल्या तरी हॉस्पिटलला जाऊन काम करा. 8वी-9वीत आहात, 10वीत आहात, ते तुम्हाला करायचं आहे का आयुष्यात. तर मग डॉक्टर का व्हायचं आहे ते कळेल तुम्हाला. तर मग IITत का जायचं आहे हे कळेल. ती वाईट ठिकाणं नाही आहेत, पण खरंच तिकडं जायचं आहे का हे ठरवल्याशिवाय उगाचच जाऊ नका. आणि अजून मला नाही आढळलेली अशी मुलं. आता माझ्याकडे असे विद्यार्थी आहेत आमचे की जे आता IITतनंही शिकले, ते त्यांचं IITत जाणं होतं. आत्ता एक जण MSc मॅथमॅटिक्स करतोय, ते त्याचं स्वतःहून मोठ्या एका मान्यताप्राप्त संस्थेत जाऊन MSc मॅथ्स करणं आहे. आता तो परत आली आहेत अशी मुलं. आत्ता आम्ही मोठे व्हायला लागलो आहे आणि आमची मुलं परत येऊन म्हणतात की आता आम्ही ही आमच्यासारखी मुलं आहेत, ह्यांना शिकवू, आम्ही काहीतरी करिअरही करू. कारण ठीक आहे, मी मगाशी म्हणलं तसं इंधन चालावं लागतं, इंधन असावं लागतं, गाडी चालावी लागते. पण आता आम्ही आमचं एक अजून घर असेल, आमच्याकडे 40 मुलं शिकतील, 50 मुलं शिकतील. ही चेन रिॲक्शन आहे, हे सुरू होताना खूप लहान असते आणि आत्ताही भेटणारी मुलं ती त्या चेनमधली एकच लिंक असतील. मी 10 वर्ष शिकवलं आहे, आता माझ्याकडे महान अनुभव आहेत, ही बघा आमच्याकडे एवढी माणसांची फौज आणि पुढच्या वर्षी ह्या बॅचेस काढू, तितके मजले इमारती उभारू. माहीत नाही अशा प्रकारे मानवता मोठी होणार आहे का. गेले 200-300 वर्षात असे चाललेत प्रयोग शिक्षणांचे,
पण मी ज्या शिक्षणातनं घडलो ती खरंच घरं म्हणून शिकवणारी होती. शाळा जरी असल्या तरी घरं पातळीवरच्या, म्हणजे आमच्या शाळेत मला आठवते मी सकाळी जाऊन जे म्हणजे आत्यांनी त्यावेळेस सहनही केलं आहे ते की काळजी जीवाला की हा येतोय की नाही, गेलाय खरा शाळेत, म्हणजे येतोय की नाही म्हणजे संध्याकाळी 6ला येईल याचा भरोसा नाही. सावनीच्या याईनं तो अनुभव असेल की मूल शोधत निघायचे आत्या वगैरे आणि मग बसले शाळेच्या पायऱ्यांवर काहीतरी दंगा करत रात्री 10 वाजता. आणि आमचे भैयाजी आणि शाळेचे शिक्षक हे होऊ द्यायचे. तर मला वाटतं इतकं मनमुराद, इतकं मुक्त व्हायचं असेल तर आपण बंधनांनी बांधलेल्या शाळा, नियमांनी जाचलेल्या लोक असे नको व्हायला असं आम्ही ठरवलं. हा थॉट आहोत आम्ही अजून. आणि गेल्या दोन म्हणता येईल अशा ग्रॅज्युएशन पूर्ण करून परत आलेल्या मुलांच्या ज्या परत येणारी भांडवलं अशा स्वरूपात आता आम्ही त्या घरातलं म्हणून त्यांच्याकडे बघतोय, ते ज्या ज्या प्रकारच्या कॉलेजेसमधनं शिकलेले आहेत ते सगळं पाहतात. ते म्हणतात सर आपलं इथलं छान आहे, आपण असं अजून छान छान करूया. मी एकटाच इथं बोलणार नाही, मला 1-2 मिनटं तरी माझ्या विद्यार्थिनीने एक बोलावं असं वाटतंय. आणि ती यावर्षीचीच विद्यार्थिनी आहे माझी. आम्ही यावर्षी ठरवलं की चला हे आता रूप बदललं पाहिजे. यंदा आपण कुठेच भेटू शकत नाही तर आपण 40 लोकांपुरते का होईना ऑनलाईनच गप्पा मारूयात. कोण कोण येऊ शकतायत. मग काही मित्र म्हणले की नाही आम्ही दुसऱ्या गावात आहोत पण तिथून सुद्धा आता ऑनलाईन शक्य आहे, तू साताऱ्यातच 20 मुलांना गोळा करतोस, आम्हाला जमणार नाही आहे. तर इथे ह्यातले नमुनेदार 3 जण आहेत. विहान आहे, इशिता आहे, मला वाटतं ओजस्वी पण येऊन बसले मागं. आणि मी आत्ता येता येता इशिताला म्हणलं होतं की तू एक 5 मिनटं 2 मिनटं बोलशील का. मी काही बोलणार नाही. आमचं मूल काय विचार करतंय, ते हे अभ्यासघर म्हणजे काय समजतंय ते तुम्ही थोडंसं समजून घ्यावं. मीही तिला समजून घ्यायला मदत करीन. मला वाटतं अधिक मी आता बोलायला नको. मनोगत एवढंच आहे की आपण कुठल्या तरी शाळेत जाल, ही सुद्धा कदाचित अजून 10 वर्षांनी होणार नाही अशी शक्यता आहे. या एकाच वर्षात लोक होमस्कूलिंग वगैरे गोष्टी बोलू लागलेत. त्यातले काही लोक कदाचित अशा दृष्टीने बोलू लागलेत की शाळा गरजेच्याच नाही आहेत, शाळांमध्ये उगाचच फिया द्याव्या लागतात, त्यापेक्षा घरातल्या घरातच काहीतरी ट्युशन लावूया. तर तशा अर्थी होमस्कूलिंगकडे बघू नका. घर शिकतं होणार असेल सगळं तर होमस्कूलिंग हे छान आहे. लर्नर्स निर्माण होणार असतील, आपसात समाज म्हणून शेअर करायला लागणार असतील. आपल्यापैकी बरेच जण कुठल्या ना कुठल्या शाळांमध्ये शिकलेलो आहोत. पण इथं जी मुलं बसलेली आहेत त्यांची मुलं स्वतः शिकणार आहेत, ती बहुधा शाळांमध्ये जाणार नाहीत. स्कूल हॅज हिस्ट्री, स्कूल डज नॉट हॅव फ्युचर असं मला गेली 12-1 वर्षात वाटत आलं. ज्या मुख्याध्यापकांनी मला शिक्षक केलं त्यांनी मला सांगितलं, त्यांनी एक डी-स्कूलिंग नावाचं इव्हान इलिच नावाच्या सायंटिस्टचं पुस्तक मला दिलं होतं. आणि ते मला म्हणाले होते की हे बघ तू विक्रम शिक्षक हो, पण बहुधा भविष्यकाळ असा आहे की माणसं शिकती होतील. पोंक्षे सर आत्ता माझ्या या पृथ्वीवर नाही आहेत पण मनात कायम राहतील, कारण त्यांनी मला शिक्षक होऊ दिलं. मला तुम्हाला हे सांगताना थोडंसं थांबावं लागलं, कारण ज्यांनी मला शिक्षक होऊ दिलं, मी एक शेतकरी होतो फक्त, आणि मला वाटलं होतं की आपण शिक्षक व्हायला हवं. ते म्हणाले तुझा तो अधिकार आहे, तुला ते वाटलंय ना मग तू ये, तू शिकवायला बघ, शिकवावं असं वाटलं तर कंटिन्यू कर, नाही तर पुन्हा शेतकरी हो. गेल्या वर्षी ते पृथ्वी सोडून गेले, जसं यावर्षी ज्ञापू गेले, ज्यांनी गेल्या वर्षी इथं उभं राहून हा पुरस्कार घेतला होता. जर त्यांनी हा माईक हातात धरला असेल तर मी फार भाग्यवान आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टींना संस्था नको म्हणायला आपण. ही लोक बिया पसरवत जातात, छोटे छोटे मोठी मोठी झाडं स्वतः व्हायला शिकवत जातात, आणि एक झाड सावली जेवढी देऊ शकते ना तेवढी त्यांनी द्यावी. आपणच झाडांचं जंगल होणार आहोत, आपणच कोट्यावधी विद्यार्थ्यांचे मसीहा होणार आहोत, आपणच ते वगैरे, हे काही नाही. खूप चांगले होऊन गेलेत. आपण एक छोटं झाड होऊया. ते झाड संपून जाणार आहे पण त्याच्या बिया कुठल्या तरी पाखरं कुठेतरी नेऊन टाकणार आहेत, असे होऊया. माहीत नाही, हा सगळ्यांची परीक्षा पाहणारा काळ आहे करोनाचा, म्हणून आपण आज एवढेच लोक आहोत, म्हणून इथंही मास्क खिशात घेऊन मी आहे. म्हणूनच का होईना कदाचित अशा रचनेला तुम्ही बक्षीस द्यायला निवडलात का माहीत नाही, पण असे होऊयात. या विचारांनी काम करूयात की आपण आपल्याला जे आहे ना ते इतरांना देत जगायचं. एक स्पीशीला चॅलेंज येतो जेव्हा तेव्हा स्पीशी म्हणून जगूयात. एक संस्था म्हणून, प्रथितयश म्हणून किती टर्नओव्हर आहे तुमच्या NGOचा, अशा भाषेत जगणारे लोक नको व्हायला आपण. इशिता तुला काही सुचत असले तर तू सांग की आपण काय करतो. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून ओळखीचे झालो आणि आपण एक
झूम किंवा गुगल मीटिंग करत अभ्यास करतो. आपण काय करतो हे तू सांग. कधीही ते आमचं आणि आमचंच क्रेडिट असलेलं, पेटंट असलेलं असं शिक्षण क्षेत्राला लागलेलं ग्रहण नसू. आपण लोकांना छान छान शेअर करणारे. पुढच्या वर्षी इशिताने 20 मुलांना शिकवायचं आहे. ते तिचं वसा घेणं असेल तर तिने अभ्यासगराची विद्यार्थिनी व्हायचं आहे. पद्धत पुढे येऊन बोलण्याची आहे. ती चांगलं बोलते आणि खूप मला आज पहिल्यांदा दिसली आहे इशिता. आणि आम्ही गेले 6 महिने विद्यार्थी शिक्षक ह्या नात्याने भेटतो आहोत. या काळाने हे पण खूप दिलं आपल्याला. हां, तर मी अभ्यासगृहाला मागच्या जूनमध्ये जॉईन केलेलं, म्हणजे 2019च्या जूनमध्ये. आता झाली 6-7 महिने पूर्ण झाले अभ्यासगृहात येऊन. तर खूप मज्जा येते अभ्यासगृहामध्ये. म्हणजे अभ्यासघर आपण म्हणतो, पण म्हणजे तिथे आम्ही ॲक्च्युली अभ्यास नाही तर आम्ही चर्चाच करतो. बेसिकली मला बोलायला फार आवडतं, त्यामुळे मग तिकडे जाऊन बडबड करायला मिळते, त्यामुळे मला अभ्यासघर आवडतं. तर मग अभ्यासघरमध्ये सर आम्हाला मी हा विषय देतो, आता ह्याच्यावर चर्चा करा असं काही सांगत नाही. तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला काय बोलायचं आहे, तुम्ही बोलत सुटा, मी ऐकतो. तर म्हणजे मला हे फार आवडतं की आपलं कोणीतरी ऐकतं. तर मग म्हणजे तसं सगळे ऐकतात माझं, पण तरीसुद्धा मला म्हणजे माझं ऐकून घेणारे असे सर आहेत ते. तर म्हणजे ते आम्हाला नेहमी कुठल्या डिरेक्शनमध्ये विचार करा हे सांगतात. काय विचार करा हे नाही सांगत सर. तर मग त्यामुळे मज्जा येते. आणि मग मी आत्ता आठवड्याभरापूर्वीच आमच्या सरांनीच एक व्हिडिओ दाखवलेला की मुलं अशी शाळेत पहिल्या दिवशी चाललेली असतात, तर त्यांच्या डोक्यावरती असं एक फूल असतं आणि मग शाळेत आल्या आल्या ते फूल कापून टाकतात त्या शिक्षिका आणि मग सेम बी बोलतात लावतात आणि मग सेम फूल उगवतं. तर म्हणजे त्यांना कन्सेप्ट ही सांगायची होती की शाळेत गेल्यावर तुम्ही सगळेजण सेम विचार करायला लागता. प्रत्येक जण वेगळा असतो, तो वेगळा नाही राहत. सगळे वेगवेगळे म्हणजे सेमच वागायला लागतात. मग अभ्यासघरमध्ये तर तसं होत नाही. प्रत्येकाला जे काही बोलायचं असतं ते तो बोलतो. त्याला काय छोट्यातला छोटी गोष्ट सांगतो, मोठ्यातली मोठी गोष्टसुद्धा सांगतो. तर सरांना मी विचारलेलं, सर जे मला आवडत नाही ते पण सांगू का? मग सर म्हणले तू बोल, तुला काय बोलायचं. तर म्हणजे हे की तू बोल, तुला जे बोलायचं ते तू बोल, मी सांगत नाही काय बोल, हे मला सरांचं फार आवडतं. आणि आम्ही म्हणजे चर्चेमध्ये किंवा अशा ह्याच्यात सगळ्यांना जे बोलायचं असतं ते आम्हाला, किंवा सगळ्यांना जे बोलायचं असतं त्यांचे विचार जे असतात ते अभ्यासघरमध्ये कळतात आम्हाला. तर शाळेत जे धडे शिकवले जायचे किंवा जे शिकवतात शाळेत, त्याचे मी घरी आल्यावर यूट्यूबवरती व्हिडिओज बघायचे किंवा माझ्या स्टँडर्डच्या पुढे पण ह्याच टॉपिक्सवरती पुढे ते शिकवणार हे माहिती आहे, म्हणून मग मी त्याच्या पुढच्या स्टँडर्डचे व्हिडिओ बघायचे. तर मग त्याच्यावरती मला प्रश्न पडायचे. मग मी ते शाळेत जाऊन विचारायचे आमच्या टीचर्सना, पण त्यांना तर काही त्याची उत्तरं यायची नाहीत. मग पुढच्याच प्रश्न विचारल्यावर त्या काही मला लक्षच द्यायच्या नाहीत माझ्या प्रश्नाकडे. मग मी आई, बाबा, मावशी, आजोबा त्यांना विचारलं, तर त्यांचा पण लिमिट्स, त्यांना पण किती माहिती आहे नाही माहिती आपल्याला, तर ते पण सांगायचे त्यांच्या परीने. पण शेवटी 6-7 लोकांचंच त्यांना काय वाटतं हे कळतं. आपल्याला जर भरपूर लोकांचं जाणून घ्यायचं असेल तर मग आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी मीडियमला फेस करायला लागतं किंवा त्याला जाऊन एक्सपोज व्हायला लागतं. पण मग तसं तर कोणी नव्हतं. मग आणि हे सगळेजण मी ज्यांना विचारायचं ते माझ्या वयाचे नाही, ते मोठे, त्यामुळे ते त्यांच्या डोक्याने विचार करणार. पण माझ्याच डोक्याने विचार करणार असं कोणी नाही. ते माझ्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगणार. मग मला हे पटायचं नाही. मग आई म्हणली की आपण अभ्यासघरला नाव घालूया. तर मी आईला म्हणलं नको, अभ्यासघर, अभ्यासच नावात आहे, काय परत ते शिकवणार, पाठ करा, परीक्षा द्या, कशाला काही गरज नाही. मग आई म्हणली अगं तू इंट्रो लेक्चर तर करून बघ, मग तुला कळेल. मग मी केलं. मग त्याला खूप मज्जा आली. तर म्हणजे आमच्या क्लासमध्ये मुलगी आहे सतलज म्हणून, तर मला ती जे ऑब्झर्वेशन ती जे मांडते ते मला फार आवडतं. त्याच्यानंतर एक मुलगा, त्याचं इमॅजिनेशन इतकं चांगलं आहे की ते जे तो सांगतो ते सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. तर म्हणजे आता चर्चेत एकच माणूस काही बोलून चालत नाही, कारण फक्त त्याचे व्ह्यूज, त्याचे अँगल, त्याचा विचार करायचा. तर प्रत्येकजण वेगळ्या ह्याच्यात एक्सेल होत असतो. तर ते सगळं जर आपल्या चर्चेत आलं तर त्या चर्चेचा जो शेवटचा निष्कर्ष असेल तर तो खूप चांगला प्रॉडक्टिव्ह असेल, खूप वेगळ्या ह्याच्या असेल असं मला वाटतं. तर तसं अभ्यासघरमध्ये कळायला मिळतं. म्हणजे असं आम्ही साध्या त्या मुंगीपासनं ते चीन आणि आपल्यामधले असणारे वाद, राजकीय गोष्टी, ह्या सगळ्या विषयांवरती आत्तापर्यंत बोलून झाले आणि अशा वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही बोलत राहू असं मला वाटतंय.
इन ऑल मला खूप मज्जा येते अभ्यासगृहामध्ये. तर मला संपून असं वाटतं, नाही संपणार सर, तुम्ही चालू ठेवा असं मला वाटतं. थँक्यू. आमच्या मुलांनी स्वतःहून अभ्यास विषय निवडायचे, माहिती शोधायची, इतरांबरोबर चर्चा करायची. आपल्याला काय शिकायचं हे बोर्डांनी, शाळांनी, दुसऱ्यांनी का ठरवायचं? 15 ऑगस्टच्या आसपास मी म्हणलं नुसता स्वातंत्र्य दिन करताय. आत्ता आम्ही करोनामध्ये यावर्षी असं केलं. करोनामध्ये असं म्हणायला मला आवडत नाही, कारण एक कठीण परिस्थिती तो काळ होता बघण्याचा. आणि मुलं म्हणली की आत्ताशी स्वातंत्र्य दिन हा काय सगळ्यांचा असतो, बालदिन आमचा असतो, 14 नोव्हेंबरला तो आहे. म्हणलं असे नुसते बालिश छोटे छोटे बाल का, तुम्ही काहीतरी समर्थ बाल होण्यासाठी काय कराल? तर त्यांनी ठरवलं की मग ठीक आहे, आम्ही ह्याच्यात काहीतरी करून दाखवू, एवढा अभ्यास करून दाखवू, तेवढा. सगळ्यांच्यावर आर्थिक संकट खूप आलं, हे नुसतं आजाराचं संकट नव्हतं. मग म्हणलं चला यावर्षीचं चॅलेंज अर्थशक्ती निर्माण करणं आहे. तर तुम्ही करू शकता का पैसे निर्माण करण्याच्या काही गोष्टी? मग लोक म्हणले आम्ही छोट्या छोट्या ह्याच्यात देणगी मागू, कोणाला मदत करायची म्हणून मित्रमंडळींमधनं. म्हणलं हे निर्माण करणं नाही, ह्याचं त्याला देणं झालं. मग ते म्हणले आम्ही बिझनेस करू छोटे छोटे, असं कोणीतरी म्हणलं. अभ्यासघरातल्या सगळ्या मुलांनी छोटे छोटे का होईना बिझनेसेस केले आणि तोच अभ्यास केला 1-2 महिने की काय निर्माण करता येईल, काय विकता येईल. सहानुभूती म्हणून नाही, हिने मुखवास आणि आकाशकंदील आणि छोट्या छोट्या अशा गोष्टी केल्या आणि वडिलांच्या ऑफिसमध्ये ओळखीत नात्यात विकल्या. किती रुपये मिळवले असतील? 3री ते 5वीच्या मुलांनी निव्वळ नफा किमान 2,000 रुपये मिळवला आहे प्रत्येकी. ह्यांच्या वयाच्या मुलांनी 5,000 रुपयापर्यंत मिळवलं आहे. कोणी चॉकलेट्स बनवून विकतंय, कोणी कम्प्युटर्स कसे व्हॉट्सॲपपासून ते झूम मिटिंग्सपर्यंत, इलेक्ट्रॉनिक बँकिंगपर्यंत कसं करायचं असतं हे मी शिकवू शकतो. आजी आजोबांना ओळखीच्या फोन केले की तुम्हाला सगळं आता ऑनलाईनच करावं लागतंय ना, मी 500 रुपये फी घेणार आहे आणि 3 आठवडे शिकवणार आहे. 5 आजी आजोबांना शिकवलं, 2,500 रुपये निव्वळ नफा. मला म्हणायचं आहे की हे शिकवणं 12वीला 50 किंवा 100 किंवा 200 मार्क पाडण्या इतकंच परिस्थितीला तोंड द्यायला आकलन वाढवत जायचं आहे, त्या परिस्थितीत उभं राहायचं आहे. वेगवेगळे मार्ग काढण्याच्या पद्धती आहेत शिक्षण म्हणजे. एक शिक्षणविषयक जाडा निबंध, अभ्यास, प्रबंध लिहावा आणि मग ते आम्ही तयार केलं असं म्हणायच्यापेक्षा असं सुचेल तेव्हा ते मूळ कधी असं ठरवून ठेवत नाही झाडाचं, ह्या दिशेनेच मूळ फोडत पुढं जायचं. जसं जिकडं पाणी मिळेल, जशी जिकडं सावली द्यावीशी वाटेल तसं झाड वाढेल, तसं आपण करूया. आमच्यात बघायला गेलं तर बऱ्याच मुलांनी NTS मिळवून झाल्या, बऱ्याच मुलांनी इतके मार्क मिळवून, असं आम्ही पाहत नाही आहोत त्याच्याकडं. मुलांना काय करावं असं वाटतंय, कारण ते भविष्य बघणार आहेत, पुढचा काळ पाहणार आहेत, ते घडवू देत ना त्यांचं शिकणं त्यांना. अशा प्रकारे आम्ही करत आहोत. एक पालक म्हणाल्या होत्या की 2 मिनटं मला बोलायला मिळावी, पण मला वाटतं आम्हाला ठेवलेला वेळ संपला आहे. त्यामुळे आजच्या दिवसापुरतं मी पालकांच्यासाठी माफी मागतो, कारण एक पालक इथं आहेत ज्या म्हणल्या होत्या, मी पण आज थोडं बोलू इच्छिते. मला वाटतं एक माझी कमतरता सांगायची राहिली इशिताकडून. तिने म्हटलं होतं की तुम्ही दिलेल्या वेळा पाळत नाही, तुम्ही एकतर लांबवत नेता किंवा उद्या करू, आज करू, परवा करू करता, पण करतो आपण कधीतरी. आत्ताही अशी थोडीशी मर्यादा वाढवून जास्त वेळ वगैरे बोललो थोडासा. सुचेल ते खूप प्रयत्नांनी शोधत राहूया आणि जेवढं समजेल, जेवढं इतरांना द्यावं असं आपल्यापाशी निर्माण होईल तेवढं देत राहूया. त्यातलं बहुतेक सगळं वस्तुरूपाचं नसणार आहे, विचार रूपाचं असणार आहे, ज्ञान रूपाचं असणार आहे, वृत्ती देणं असणार आहे, विश्वास देणं असणार आहे. ते देत राहूया, हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि हे आम्ही जेवढ्या लोकांना देत राहू त्यांनी इतरांना देत राहण्यामध्ये जगणार आहे. आणि ते वेगवेगळ्या काळात जगेल. याही काळात जगलं, ज्या काळात 40ची मुलं आम्हाला 100 झाली उलट यावर्षी, कारण अनेक जण असे भेटून काम करू शकली, मुलं आहेत, पालक आहेत. असे आपण आपापले मार्ग शोधत काढत राहूया असा अभ्यासगरचा विचार सांगतो. वी विल नॉट बी ॲन इन्स्टिट्यूशन, वी आर इन द बिगिनिंग अँड ऑलवेज विथ अ कल्चर विच इज ह्युमन कल्चर. आणि ह्या नावाने कदाचित कोणी ओळखणार नाही 5 वर्षांनी. जर इशताने तिचा उपक्रम काढला आणि तिला त्याचं नाव दिलं, नाव हे गंमत म्हणून असतं, कारण त्याच्यासाठी लोक येतात त्या नावाने एकत्र, ह्या पलीकडे ते काही नाही. अशा भावनेने आम्ही काम करत राहू कायम. आपण ओळखीचे झालो आहे असं मी मानतो. आपण एकमेकाला कामाला भेटू नेहमी, श्री शिवाजी कुलमध्ये किंवा कुठेही. आज त्याबद्दल आम्हाला इथं बोलवलं, त्याबद्दल आमच्या न आलेल्या सुद्धा मित्रांतर्फे मी धन्यवाद देतो आणि आत्ता थांबतो. सर धन्यवाद.
अभ्यासगरचं रोपटं ते आता झालेला वटवृक्ष हा प्रवास सरांनी जो मांडला त्या अभ्यासघरला आम्ही पुरस्कार दिला याचा आम्हाला आनंद आहे. आणि शिवाजी कुल माजी कुलवीर संघ आणि अभ्यासघर हे यापुढे एकत्रित उपक्रम राबवेल त्यासाठी आपण नेहमी संपर्कात राहू अशी मी सरांना ग्वाही देतो. यानंतर वीणाताई गोखलेंना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. 2 मिनटं तुम्ही मुलांशी संवाद साधावा आणि सर समारोप करतील. श्री शिवाजी माजी कुलवीर संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी पाठक सर आणि आजचे उत्साहमूर्ती आमच्या सगळ्यांचा लाडका विक्रम दादा, ज्याला आदर्श दादा असं मी म्हणते नेहमी, आणि आपण सगळे छोटे बालवीर आणि या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपण सगळे सुहृद, आपल्या सगळ्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. विक्रमदादानंतर बोलायचं म्हणजे खरंच दडपण येतं मला, कारण मी घरीसुद्धा असं 10 वेळा घोकलं आहे की विक्रमदादानंतर बोलायला लागणार आहे, त्यामुळे बी प्रिपेअर्ड थोडंसं. कारण मुळामध्ये ना एक तर मी शिक्षिका नाही, त्यामुळे मुलांशी असं पटकन कनेक्ट होणं मला कितपत जमते मला अवघड वाटतं थोडंसं. पण मी एक पुरस्कार देण्यामागची काय भूमिका असते ही थोडीशी मला वाटतं आज सांगावी असं थोडंसं मला वाटतं. मंडळी, कसं असतं की एखादी व्यक्ती आपलं एखादं आवडतं कार्यक्षेत्र निवडते आणि म्हणजे जसं विक्रमदादांनी शिक्षण क्षेत्र निवडलं आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करते. दिवस जातात, महिने जातात, वर्ष जातात, असे कितीतरी पाठोपाठ सरत जातात, काम सुरू राहतं आणि एक क्षण असा येतो की जेव्हा ते काम एका काही उंचीवरती पोहोचलेलं असतं आणि आता तिथून पुढे ही खरं तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते की ते कार्य किंवा ते कार्य करणारी व्यक्ती ही आता समाजापर्यंत पोहोचायला हवी. याचं कारण असं की ते कार्य आता इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेलं असतं किंवा ते इतरांसाठी आदर्शवत असं ठरलेलं असतं. आणि म्हणूनच नरेंद्रजींनी जेव्हा मला पहिल्यांदा विचारलं की असा असा पुरस्कार द्यायचा आहे आणि त्यासाठी कोणाचं योग्य व्यक्तीचं नाव सुचवू शकाल का, त्यावेळेला प्राधान्यानं माझ्यासमोर विक्रमदादाचं नाव आलं. कसं असतं बघा, म्हणजे पुरस्काराच्या संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे आज, कारण काल माझ्या बाबतीत एक घटना अशी घडली आणि तोच विषय डोक्यातला आहे, तो जात नाही म्हणून मी आज बोलते आहे. गेली 15-17 वर्ष देणे समाजाचे हा उपक्रम मी राबवते आहे किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये थोडंफार काहीतरी करू शकते आहे. हे करत असताना असं बऱ्याचदा घडलेलं आहे की एखादा नवतरुण असतो, एखादा समाजामधला प्रश्न घेतो, त्या प्रश्नाला तो भिडतो, त्या प्रश्नाची उकल शोधायचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी तो एखादी संस्था स्थापन करतो, ट्रस्ट स्थापन करतो. नुकतं कुठे 2-3 वर्ष कामाला सुरुवात झालेली आहेत, पण तो मला सांगतो की ताई अमुक अमुक पुरस्कार आहे, त्याच्यासाठी तुम्ही माझं नाव सुचवा ना. आणि तुमच्या शब्दाला वजन आहे, तुम्ही सांगितलं की मला मिळणार आहे हा पुरस्कार. किंवा मी मगाशी म्हटलं तसं कालचीच घटना माझ्याच बाबतीत घडलेली, म्हणजे पुरस्काराचं किती स्तोम माजलं आहे आणि ते किती चुकीच्या पद्धतीने पसरलं जातं आहे समाजामध्ये, हे खतखततं आहे मला कालपासनं. म्हणून मी आज हे मांडते आहे तुमच्यासमोर. काल रात्री एका लांबच्या परिचितांचा मला फोन आला आणि मला म्हणाले की तुझा बायोडेटा पाठव. तुम्ही म्हटलं कशासाठी? तर मला म्हणाले की एक राष्ट्रीय पुरस्कार आहे, त्या पुरस्कारासाठी मला तुला नॉमिनेट करायचं आहे. तर म्हणलं कोण संस्था आहे, कशासाठी पुरस्कार देणार आहेत, म्हणजे सामाजिक कामासाठी देणार आहेत का माझं व्यावसायिक जो गिरीसागर टूर्स ही माझी कंपनी आहे गेली 25 वर्षांची त्याच्याबद्दल ते मला काही माहीत नाही. मग म्हटलं मी कशासाठी हे पाठवायचं आहे, पण म्हणले तू पाठव, राष्ट्रीय पुरस्कार आहे, आपल्या सगळ्या बायोडेटामध्ये ॲड होत राहतं. फक्त एकच गोष्ट आहे, त्यांची एकच अट आहे, ती अशी की जी संस्था हा पुरस्कार देणार आहे त्या संस्थेसाठी अमुक अमुक हजारांचा चेक डोनेशन म्हणून तू द्यायचा आहेस. मी काय बोलणार याच्यावर, धाडकन फोन ठेवून दिला आणि ते खदखदत राहिलं मला सतत. किंवा अजूनही असे काही प्रसंग घडलेले आहेत. एकच सांगते छोटासा. देणे समाजाचे हा उपक्रम आज 16 वर्ष चालू आहे, पण ज्या वेळेला 10-12 वर्ष झाली ह्या उपक्रमाला, हा उपक्रम जसा रुजला समाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचला, त्यावेळेला पुण्यातले नामवंत कितीतरी लोक मला ॲप्रोच झाले
प्रत्यक्ष तो कार्यक्रम उपक्रम बघायला आले. त्यातल्या एका दिग्गजानी म्हणूयात, त्यांनी मला असं प्रपोजल दिलं की मॅडम, यावर्षीचा सगळ्यात मोठा पुण्यातला पुरस्कार तुम्हाला देतो, पुढच्या वर्षीपासून देणे समाजाचे आपण एकत्र करूयात. मी इतकी थक्क झाले, इतकी अवाक झाले की कसं त्यांना सांगायचं. पण तरी मी म्हणजे ठामपणाने एक गोष्ट त्यांना क्लिअर केली की सर, एक तर कुठल्याही पुरस्कारासाठी मी काम करत नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्या माझ्या वैयक्तिक वेदनेमधनं हा उपक्रम सुरू झालेला आहे, त्या वेदनेशी तुम्ही कसे कनेक्ट होणार आहात, ती वेदना तुम्हाला कशी भिडणार आहे. आणि तिसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला हा उपक्रम आम्ही करायचं ठरवलं होतं, त्यावेळेला काही चौकट आम्ही आमच्या भोवती घातली होती आणि त्या चौकटीत राहूनच आम्ही आमचं काम करणार आहोत आणि होतो आणि असणार आहोत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं एक असे आम्ही ठरवलं होतं की आम्ही कोणाबरोबरही कोलॅबरेशन करणार नाही. ज्या क्षणी मला असं वाटेल की मला आता हे पुढे नेता येणं अवघड वाटतंय, त्या क्षणी माझ्या हाताने मी बंद करीन. त्यामुळे कोलॅबरेशन कोणाच्याही बरोबर शक्य नाही. त्यामुळे तुम्ही दिलेलं प्रपोजल मी स्वीकारू शकत नाही. असे असंख्य अनुभव मी तुम्हाला सांगू शकते. हे सगळे अनुभव एकीकडे, आणि गेली 12 वर्ष म्हणजे तपश्चर्याचं आहे ना, 12 वर्ष म्हणतो आपण त्याला. गेली 12 वर्ष सातत्यानं, निष्ठेनं, प्रामाणिकपणानं मुलांची तळमळ आहे, त्या सगळ्या निष्ठेनं विक्रमदादासारखी एखादी व्यक्ती काम करते. आणि ज्या वेळेला ह्या पुरस्कारासंदर्भात माझं त्याच्याशी बोलणं होतं, त्यावेळेला नम्रपणे सांगते की ताई, आत्ता कुठे काम सुरू झालं आहे, अजून बरंच काम करायचं आहे. आणि जी संस्था हा पुरस्कार देऊ इच्छिते, त्याच्या आधी जे पुरस्कार मिळाले आहेत, ती लोक, ती संस्था हे खूप उच्च दर्जाचे आहेत, त्यांच्यापुढे मी खूप लहान आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी कसा स्वीकारू, हे कुठे. त्याच्यावरती मी त्याला सांगितलं होतं असं, जे मी सुरुवातीला बोलले की हे तुझ्यासाठी नाही स्वीकारायचं आहेस, तू जे काम सुरू केलेलं आहेस त्या कामातनं कदाचित समोरच्या कुणाला, आता हे छोटे छोटे कुलवीर बसले आहेत, त्या प्रेरणा मिळेल, कदाचित त्याच्यातनं कोणीतरी उर्मी येईल आणि त्याच्यातनं कदाचित असे 5 विक्रमदादा तयार होतील. त्याच्यासाठी तू पुरस्कार स्वीकारायचा आहेस. आणि मग पुढचं काम मी नरेंद्रजींकडे दिलं. काम सोपं झालं आणि आज या ठिकाणी आपण तो कौतुक सोहळा साजरा करायला इथे आहोत. मला एक प्रकारे वाटतं की हे सुद्धा समाजाचं देणंच आहे. कारण अशा व्यक्ती ज्या वेळेला काम करतात, त्यावेळेला तू लढ किंवा त्यांच्या पाठीवरती एक शाबासकीची थाप देणं हे किती महत्त्वाचं असतं. कारण ती जेव्हा कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती पडते, त्यावेळेला एक उर्मी येते, एक नवीन उमेद येते, पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन येतं, त्यांना मिळतं. आणि म्हणूनच आज संघाने ही जी काही आज इथे कौतुक केलेलं आहे विक्रमदादाचं, हे मला खूप सुखावून जातं आणि त्याच्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञता शिवाजी कुल माजी कुलवीर संघाच्या बाबतीत इथे व्यक्त करते आहे. देणे समाजाचे उपक्रमाबद्दल अगदी थोडक्यात सांगणार आणि थांबणार आहे, कारण सरांचं आपल्याला महत्त्वाचं विचार ऐकायचं आहेत. देणे समाजाचे हा उपक्रम काय आहे तर, ज्या अशा तळागाळांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, निमशहरी भागांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळे विषय घेऊन संस्था काम करत आहेत. मग कुणी शिक्षणासाठी काम करत असेल, कुणी आदिवासी मुलांसाठी काम करत असेल, फासेपर्दे मुलांना किंवा भटक्या विमुक्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी काम करत असेल, कुणी पर्यावरणावरती काम करत असेल, नॉईज पोल्युशनवर काम करत असेल, कुणी रस्त्यावरच्या भिक्षेकरांना कष्टकरी बनवण्यासाठी काम करत असेल. कितीतरी अशी क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रांमध्ये लोक कामं करत आहेत. ही कामं आपल्यापर्यंत पोहोचावी, ते कार्य पोहोचावं. आणि दुसरीकडे समाजाला सुद्धा या लोकांच्या पाठी उभं राहायचं असतं. पण ते नक्की कोणाच्या पाठी उभं राहायचं आहे, नक्की कुठल्या संस्थेला, कुठल्या स्वरूपाच्या मदतीची गरज आहे. प्रत्येक वेळेला पैसा हवा आहे असं नाही, त्यांना तुमचा वेळ आवश्यक असू शकतो, तुमचं एखादं स्किल त्यांना उपयोगी पडू शकतं, वस्तू स्वरूपामध्ये, धान्य स्वरूपामध्ये त्यांना मदत आवश्यक असू शकते. हे सगळं तुम्हाला त्या उपक्रमामध्ये बघायला मिळतं. आणि मग तिथे त्या संस्थेच्या प्रती तुम्ही काहीतरी आपलं जे काही
कर्तव्य असतं, ते कर्तव्य निभावू शकता, संस्थेशी जोडले जाऊ शकता, ही संधी देणे समाजाचे तुम्हाला आज गेली 16 वर्ष देते पुण्यामध्ये, आणि गेल्या 2 वर्षापासून आपण आता मुंबईमध्ये सुद्धा हा उपक्रम राबवतो आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद पुणे मुंबईकर ह्या उपक्रमाला देत आहेत. मला खूप आनंद वाटतो सांगायला की आत्तापर्यंत जवळपास 180 सामाजिक संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आहेत आणि 8 कोटीपेक्षा जास्ती डोनेशन्स या उपक्रमाने या सगळ्या संस्थांना मिळवून दिले आहेत. अर्थात हे माझं यश नाही, हे आपले पुण्यातले आणि मुंबईतले जे काही दातृत्व भावना लोकांमध्ये जागृत आहे त्याचं हे फळ आहे. मला निश्चित कृतज्ञतापूर्वक नमूद करायचं आहे. दरवर्षी पितृपक्षामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये हा उपक्रम पुण्यामध्ये हर्षल हॉल इथे केला जातो. मी आपल्याला जरूर आवाहन करेन की आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना जरूर घेऊन तिथे या, कारण दादा म्हणाला तसं पुस्तकी शिक्षण नाही, तिथे प्रत्यक्ष तुम्हाला शिकायला खूप मिळतं आणि हा संस्कार मुलांवरती रुजवण्याचं काम हे पालकांचं आहे. मला वाटतं कुठेतरी आपण पालकच मुलांना हा संस्कार द्यायला थोडंसं कमी पडतो आणि त्यामुळेच तिथे मी तुम्हाला सांगते की मुलांना जरूर घेऊन या, वेगवेगळ्या क्षेत्राशी त्यांना ओळख होऊ देत आणि मग त्याचं त्याला पुढे काय ते निवडायचं असेल तो निवडेलच. मुलं संवेदनशील आहेत, ते पटकन टिपतात अशा गोष्टी, त्यामुळे हे त्यांच्यापुढे आपण सगळं ठेवूयात. आपण जरूर या त्या उपक्रमाला. पेपरमध्ये तुम्हाला ह्या कार्यक्रमाची तारीख वेळ सगळं पुढे कळवलं जाईल. आज मला इथे बोलवलं आहे तुम्ही आणि प्रमुख पाहुणे म्हणून, त्याबद्दल मी संस्थेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद वीणाताई. वीणाताई म्हणाल्या मी शिक्षिका नाही आहे, पण त्यांचं वक्तृत्व आपण ऐकलं असेल, त्यांचं कार्य ऐकलं आहे. आपण त्यांना शिक्षिका असं न संबोधता समाज शिक्षिका म्हणूयात, कारण त्यांनी देणे समाजाच्या माध्यमातून खूप मोठं काम उभं केलं आहे. खरंच हर्षल हॉलला दरवर्षी जे प्रदर्शन असतं त्यात विविध सामाजिक संस्था येतात, आपण जरूर त्याला भेट देऊया. आणि शिवाजी कुलाच्या माध्यमातून सुद्धा आपण कोरोनाच्या काळात आत्ता पुण्यातल्या पोतराज समाजाच्या कुटुंबांना आणि अगदी भोरजवळच्या टिटेघरसारख्या ग्रामीण भागामध्ये आपण मदत दिलेली आहे. देणे समाजाच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून अजून संस्थांपर्यंत आम्हाला पोचायला नक्की आवडेल. आपण एकत्रित नक्की काम करूया. यानंतर अध्यक्षीय मनोगतासाठी मी सूर्यकांत पाठक सरांना विनंती करतो. शिवाजी कुलाचे अध्यक्ष अपर्णाताई जोगळेकर, धायगुडे, माझे शिक्षक आणि कॉलेज जीवनातले मार्गदर्शक श्रीयुत बापट सर, ज्यांचा आज पुरस्कार देऊन गौरव केला ते विक्रमदादा वाळिंबे, आणि माझ्या छोट्या मित्रांनो, बंधूंनो आणि श्रद्धेय मातांनो, मला जेव्हा, खरं तर मी शिक्षक नाही, मी वक्ता पण नाही, तरी देखील मला अध्यक्ष का केला हा माझा तुमच्या मनामध्ये असलेला प्रश्न मलाही पडला होता. परंतु माझे मित्र वीरेंद्र विसाळ यांनी मला परवा फोन केला की असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही याल का, अध्यक्ष म्हणून याल का. मी हो म्हटलं. याची 2-3 कारणं होती. एक म्हणजे अध्यक्षाचं काम काय असतं, सभा नीट चालवणं, आणि ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे त्या शिवाजी कुलातले जे येणार आहेत, व्यासपीठावर जे बसणार आहेत ते सगळे सुशिक्षित आहेत, कुणी विधानसभा किंवा कॉर्पोरेटतले नगरसेवक नाही आहेत. त्यामुळे सभेचं अध्यक्षपण काम करणं म्हणजे केवळ औपचारिकता आहे की इथे काही गडबड होणार नाही याची खात्री होते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, गेल्या वर्षी ज्याला पुरस्कार दिला तो माझा मित्र. मी एकेकाळी कसबा आणि मंगळवार पेठेत राहणारा कार्यकर्ता. माझ्यावर संस्कार झाले ते मगाशी उल्लेख केला ते केशवभाऊ पटवर्धन आणि राजाभाऊ लवळेकर यांनी, आणि त्याचं स्मरण करण्यासाठी आज खरं मी इथं आलो आहे. मी काही वक्ता नसल्यामुळे मी काही भाषण करणार नाही, पण केशवभाऊ पटवर्धनांच्या बरोबर काम करताना एक गोष्ट मला कायम तिथं सांगितलेली आठवते, तीच मी आज या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या ठिकाणी बरीच लहान मुलेलं आहेत. वीरेंद्रसारखा एक विद्यार्थी असतो हुशार, 4वी-5वीमध्ये शिकत असतो. 4वी-5वीमध्ये गणिताला सुरुवात केलेली असते. 2 + 2 = 4, 2 × 2 = 4,
गुणाकार भागाकार शिकवले जातात. मग तो 5वीत जातो. वर्गामध्ये शिक्षक एक गणित सांगतात की एक आंबा 5 रुपयाला मिळतो, एक संत्र 2 रुपयाला मिळतं, पेरू 75 पैशाला मिळतो. तर 17 आंबे, 13 पेरू आणि 7 संत्री याची किंमत काय होईल? सगळे विद्यार्थी पाटी घेतात आणि गुणाकार करायला लागतात, बेरजा करायला लागतात. तेवढ्यात वीरेंद्र पण आपल्या पाठीवरती काहीतरी करतो गणित आणि हात वर करतो. गुरुजी त्याच्या जवळ येतात, पाहतात, त्याचं उत्तर बरोबर असतं. गुरुजी त्याला शाबासकी देतात. तोपर्यंत इतर मुलं विद्यार्थी गणित सोडवतच असतात. असा हा हुशार विद्यार्थी असतो. बाकीचे उत्तर सोडवतो, गुरुजींना परत हात वर करतो. शिक्षक विक्रमदारासारखेच असतात. ते येतात, अरे काय तुला शंका आहे? तर तो म्हणतो की सर, पेरू पण फळ आहे, संत्र पण फळ आहे, आंबा पण फळ आहे. मग एकाची किंमत 5 रुपये, एकाची किंमत 2 रुपये आणि पेरूची किंमत 75 रुपये, असं का हो? विक्रमदादांसारखे शिक्षक त्यांना सांगतात की आंबा हा फळांचा राजा आहे. जेवढी गुणवत्ता जास्त तेवढी समाजामध्ये त्याला किंमत जास्त मिळते. वीरेंद्र तर लक्षात ठेवतो. पुढं काही दिवसांनी आपण जे विद्यार्थी इथून गेले त्यांनी शिकलं असेल, आपल्याला हौदाचं गणित. एका ठिकाणी इमारतीचं बांधकाम चालायचं, हौद बांधायचा असतो. तर त्या हौदामध्ये काम करण्यासाठी काही पुरुष, काही स्त्री आणि काही लहान मुलं काम करत असतात. पुरुषाची मजुरी ही 180 रुपये, महिलाची मजुरी ही 125 रुपये आणि लहान मुलांची, खरं तर बालकामगार कायदा असताना देखील आज आपण पाहतो अनेक बालकामगार काम करत असतात, त्यांची मजुरी 75 रुपये. तर ते एक हौद बांधायचं काम करण्यासाठी 7 पुरुष, 2 महिला आणि 3 मुलं काम करतात. तर आठवड्यांची त्याची मजुरी किती होईल? परत वीरेंद्र पाठीवरती गणित मांडतो. सगळ्यांच्या अगोदर त्याचा हात वर करतो. विक्रमदादांसारखे शिक्षक परत जवळ येतात, पाहतात पाठीवरचं उत्तर बरोबर असतं. ते त्याला शाबासकी देतात. मुलं गणित सोडवत असतात. परत तो विक्रमदादांसारख्या शिक्षकाला म्हणतो, सर माझी अजून एक शंका आहे. काय? की त्या मुलाला 75 रुपये, त्या बाईंना 125 आणि यांना हे का, पुरुषाला मात्र 200 रुपये, 180 रुपये, एवढी मजुरी का? सगळेजणच काम करतात, 8 तास काम करतात, असं तुम्हीच सांगितलं गणितात. सर सांगतात की ज्याची शक्ती जास्ती, पुरुषांची शक्ती जास्ती काम करण्याची, त्यामुळं त्याला पैसे जास्ती, मुलांची शक्ती कमी, तो काम करण्याचं कमी करतो म्हणून त्याला पैसे कमी. पण मग जे जे काम करतात त्याला, त्या श्रमाला, हे श्रमाच्या प्रमाणे श्रमाला मूल्य असतं. त्या सगळ्या श्रमाला मूल्य मिळालं पाहिजे. ते म्हणतात, हो मी पण घरी खूप काम करतो, मग मला पण मूल्य मिळालं पाहिजे. माझी आई तर काही मला पैसे देत नाही. शिक्षकही जरा चक्रावून जातात. ते म्हणतात, हा प्रश्न तू आईला विचार. हा बेचैन होतो. पाठीवरचं उत्तर दिलेलं असतं. गुरुजींनी तर त्याला 10 पैकी 10 मार्क दिलेले असतात, शाबास म्हणून शेरा दिलेला असतो. शुक्रवारचा असतो, शाळेत तो घरी येतो. खरं तर नेहमी हा संस्कारित असलेला विद्यार्थी नेहमी जेव्हा शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्या पायातले चपला बूट जागेवर ठेवणार, हातपाय धुणार, आईने दिलेला दूध घेणार, शुभंकरोती म्हणणार, मग घरचा अभ्यास करणार, जेवणार, असा त्याचा दिनक्रम संध्याकाळचा असतो. पण त्या दिवशी मात्र जेव्हा गुरुजांनी सांगितलं श्रमाला मूल्य असतं, मग आपल्याला पण पैसे पाहिजेत, हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा तो घरी येतो. तो एका बाजूला दप्तर फेकून देतो, पायातला चपला एका बाजूला फेकून देतो. आईला काही कळत नाही काय झालं. आई विचारते, काय झालं, शाळेतले गुरुजी चुकला, रागवले का, काही तू चुकलास का? तो म्हणतो, कुठलं चुकलो, हे बघ. दप्तरातून पाटी बाहेर काढतो. गुरुजींनी काय लिहिले पहा. शाबास, 10 पैकी 10 मार्क. मग तू असं का चिडतोस का? का म्हणजे आज आम्हाला गुरुजींनी सांगितलं, विक्रमदादांसारख्या शिक्षकांनी सांगितलं की श्रमाला मूल्य असतं, आणि मी तर घरात किती काम करतो, तुम्हाला कधीतरी पैसे दिले का? त्या मुलाला रोजचे 90 रुपये मिळत होते आणि तू मला एकही पैसा देत नाहीस. खोटारडी आहेस तू. ती पण आई, वीरांची आई तितकीच हुशार असते.
बरं मग तुझं काय म्हणणं आहे? नाही नाही, माझा मला हिशोब पाहिजे, मुलांसारखा मला पैसे पण मिळायला पाहिजे, माझ्या श्रमाला मूल्य मिळालं पाहिजे. आई म्हणते बरं तू असं कर, तुझ्या श्रमाच्या मूल्याचा हिशोब लिहून काढ, मग आपण पाहू. तो पण घेतो पाटी, पण त्याच्या अगोदर ती म्हणली हातपाय धू, उद्या शनिवारी सकाळची शाळा आहे, गृहपाठ कर, जेवण कर आणि मग तुझा हिशोब लिहायला बस. मग तो आईचा ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो. जेवण झाल्यानंतर पाटी घेतो, लिहायला बसतो. मी रोज सकाळी लवकर उठतो, थंडी आहे, शेळ्यांचं दूध आणायला जातो, बाकीचे घरपोच आणून देतात, तेव्हा प्रत्येक दुधाच्या पिशवीला 2 रुपये, आपण पण लावा, रोजचे 2 रुपये, महिन्याचे 60 रुपये. मी रोज माझ्या धाकट्या बहिणीला शाळेत सोडायला जातो, शाळा थोडी लांब असते पण तिची वेळेवर पोचायला पाहिजे, ती इकडं तिकडं जात असते, रस्त्यात ट्रॅफिक इतका जाम असतो, तरी मी शाळेत तिला सोडायला जातो. त्यामुळे कधी कधी मला शाळेत यायला उशीर होतो. मग माझे शिक्षक मला हातावर छड्या मारतात, रोजचे लावा 5 रुपये, 30-25 गुणले 5 असा हिशोब करतो. आणि परवा तर काय झालं, आईनी आंघोळीला गेली होती, गॅसवर दूध ठेवलं होतं आणि दूध उतू द्यायला लागलं. एका बाजूला गॅसचे दर वाढत आहेत, एका बाजूला दुधाचे दर वाढतात. मी कसलाही विचार नाही केला. आई आंघोळीला गेली, गॅस बंद करायचं माळवून गेलं, मी पटकन ते दुधाचं पातेलं गॅसवरनं खाली उठलं, हात चांगले भाजले, मग लावा दुधाचे सगळे पैसे 55 रुपये. अशी सगळी बेरीज करतो निरनिळ्या याची. आणि किती होती बेरीज? 500 रुपये 36 पैसे, सॉरी 536 रुपये. मग तो म्हणतो आई आपलीच आहे, आपण 1 महिन्याचाच हिशोब करतोय, 36 रुपये आईला डिस्काउंट, 500 रुपये मला पाहिजेत, असं लिहितो आणि पाटी ठेवून देतो. आई पण तू झोपल्यानंतर आई ती पाटी वाचते, आईच्या लक्षात येतं काय येते. आई पण ती दुसरी पाटीची बाजू घेते आणि दुसऱ्या बाजूला आईचा हिशोब लिहिते. सकाळी परत वीरेंद्र उठतो, पाहतो पाठी खाली काय आहे का, तर काही नाही, हिशोब आहे फक्त, पैसे तर काही दिसत नाहीत. कारण त्याच्या डोक्यात रात्रभर विचार की काय आपल्याला 500 रुपये मिळणार, मग आपण दुसऱ्या दिवशी मित्रांच्या बरोबर जाणार, कुठेतरी सारसबागेत जाणार, मित्रांच्या बरोबर खेळणार, भेळपुरी खाणार, असे त्याच्या मनामध्ये विचार. तो पाहतो तर पैसे नाहीत. मग परत तो ओरडतो, आई पैसे कुठे आहेत? आई म्हणती तुझी शनिवारची सकाळची शाळा आहे ना, पहिल्यांदी दूध घ्यायच्या अगोदर ब्रश कर, आंघोळ कर, मग मी तुझा सगळा हिशोब सांगते. तसं तो आईचा ऐकतो. शनिवारची सकाळची शाळा असते त्यामुळे तो लवकर उठलेलाच असतो. ब्रश करतो, दूध घेतो, शाळेचे कपडे घालतो. पण मी आज शाळेचे कपडे घातलेत, पण मला 500 रुपये दिल्याशिवाय मी काय आज शाळेत जाणार नाही, कारण मी शिक्षकांना सांगितलं आहे मी पण उद्याच्याला श्रमाचं मूल्य घेऊन येणार आहे. आई पण चक्रावून जाते. आई म्हणते बरं तुझा हिशोब आहे ना, तसा माझा पण हिशोब आहे, मी त्या पाटीवरती लिहिला आहे, तो तू वाचला का? तो म्हणला नाही. तो वाच. तो एक ओळ वाचतो, दुसरी ओळ वाचतो, तिसरी ओळ वाचतो, चौथी ओळ वाचतो, त्याच्यातून पाटी खाली पडते आणि 5वी ओळ वाचतो. तो आईला घट्ट मिठी मारतो आणि रडायला लागतो. आईने काय लिहिलं असं त्या पाटीत? आईने त्याचा हिशोब लिहिलेला असतो. वीरेंद्र तू लहान होतास तेव्हापासून मी तुला लहानाचं मोठं केलं. रोज सकाळी उठल्यापासून तुला न्याहारी, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण तुला देत असते, तुझी सर्व प्रकारची काळजी घेत असते, याबद्दल काही नाही. तुझे रोज कपडे धुते, तुझ्या कपड्यांना इस्त्री करते, याबद्दल काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तू 2 वर्षाचा होतास तेव्हा तुला गोवर झाला होता, पापांनी थनपणला होता, सगळ्यांनी तुझी आशा सोडली होती. त्यावेळेला मी तुला मांडीवरनं 7 दिवस खाली देखील उठवलं नाही, त्यातून तुला बरा केला, याबद्दल काही नाही. हे वाक्य वाचल्यानंतर तो रडायला लागतो आणि मग आईला घट्ट मिठी मारतो, माझं चुकलं असं म्हणतो. आई त्याला समजावून सांगते, समाजामध्ये जसं वस्तूला मूल्य असतं, श्रमाला मूल्य असतं, तितक्याच काही गोष्टी अशा असतात की ज्याची पैशामध्ये मूल्यामध्ये किंमत करता येत नाही. आज समाजामध्ये तुम्ही पाहत असाल तर असे काही कार्यकर्ते आहेत, विक्रमदारांसारखे, ज्ञानेश पुरंदरेंसारखे, की जे समाजाचं देणं लागतात आणि याबद्दल काही नाही म्हणून अनेक गोष्टी काम करत असतात. एका बाजूला समाजामध्ये भ्रष्टाचार आहे, एका बाजूला डॉक्टरांसारखा व्यवसाय की ज्यांनी चांगल्या प्रकारे काम करावं असं म्हणत असताना करोनाच्या काळामध्ये आपण वर्तमानपत्रात वाचतो कशा प्रकारचे काम करतात. असं असताना एकीकडे सगळीकडे भ्रष्टाचार झाला असताना हा समाज व्यवस्थित चालला आहे. याचं कारण जर का मला विचारलं तर समाजामध्ये आज किशाभाऊ पटवर्धनांसारखे, ज्ञानेश पुरंदरेंसारखे, विक्रम वाळिंब्यांसारखे हे समाजात जे काम करतात
त्याच्यामुळं आज समाज एका रांगेत व्यवस्थितपणे चालण्याचा प्रयत्न करतायत. असे जर का समाजाचे कार्यकर्ते नसतील, याबद्दल काही नाही म्हणणारे, तर समाज चालणार नाही. एका बाजूला प्रचंड भ्रष्टाचार आहे, पण एका बाजूला याबद्दल काही नाही म्हणणारे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून समाज चाललेला आहे. मला असं वाटतं, मी विक्रमदादांचं मुद्दाम अभिनंदन करतो की ते अशा प्रकारचं गेले अनेक वर्ष काम करतायत. त्याचबरोबर मी शिवाजी कुलाचे अभिनंदन करतो. मगाशी ताई म्हणल्या त्याप्रमाणे पुरस्कार हे विकले जातात, याचा अनुभव मी फार जवळने घेतलेला आहे. अनेक पुरस्कारांच्या कार्यक्रमाला मी जात असतो, कसे पुरस्कार दिले जातात त्याचा थोडक्यात आढावा त्यांनी घेतला आहे. पण पुणे शहरामध्ये 2 पुरस्कार असे आहेत की समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे, कुठल्याही प्रकारचा अर्ज न मागवता, कुठल्याही प्रकारची कमिटी न करता खरोखर जे कार्य करतात त्यांनाच पुरस्कार दिला जातो. त्याचं पहिलं नाव आहे नातू प्रतिष्ठानचा पुरस्कार. अनेक माझ्या मित्रांना त्यांनी असे पुरस्कार दिलेत, अनेक समाज कार्यकर्त्यांनी त्यांनी पुरस्कार दिलेत. कुठेही आपलं नावं पण काही काही वेळा माहीत नसतात, पण ते कुठून कुठून शोधून काढतात आणि खऱ्या समाज कार्यकर्त्यांना ते पुरस्कार देतात. आणि दुसरं हा स्काउटचा शिवाजी कुलचा पुरस्कार. महाराष्ट्र मंडळाचे दामले असोत, माझे सहकारी मित्र ज्ञानेश पुरंदरेचे दुर्दैवाने कोरोना योद्धा झाले, त्यातून ते गेले. स्वरूप वर्धिनीचं काम करत असताना ते अगदी माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत होते. शिरीष पटवर्धन त्यांच्याबरोबर काम करत होता. आणि तिसरे आजचे आपले विक्रमदादा वाळिंबे. हे सगळ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं निवड करणं हे देखील आजच्या काळामध्ये अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून मी जी शिवाजी कुलाचं देखील या निमित्ताने योग्य निवड केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. विक्रमदादांसारख्या एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याचं, एका चांगल्या शिक्षकाचं पुरस्कार देऊन ह्या मोठ्या पुरस्काराचा गौरव करण्याचं भाग्य माझ्यासारख्या छोट्या सामाजिक कार्यकर्त्याला दिलं, याबद्दल पुन्हा एकदा मी शिवाजी कुलाचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी रजा घेतो. वंदे मातर. धन्यवाद पाठक सर. पाठक सर म्हणाले मी शिक्षकही नाही आहे आणि सामाजिक कार्यकर्ता किंवा या क्षेत्रातही माझं मोठं काम नाही आहे. पण आपण त्यांची जेव्हा ओळख ऐकली तेव्हा डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, BMCC कॉलेज अशा वेगवेगळ्या मोठ्या संस्थांवर त्यांनी चेअरमन म्हणून काम केलं आहे. त्याच्यामुळे शिक्षकांचे शिक्षक अशा पाठक सरांच्या हस्ते आज आम्हाला पुरस्कार देण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल मी त्यांचे सतशः ऋणी आहे. वीणाताईंनी आणि पाठक सरांनी उल्लेख केला की सध्या पुरस्कार हे मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या संस्थांकडून हे दिले जातात. पुरस्कारांचं लोण आपण म्हणूयात पुणे आणि सर्वत्र आहे. श्री शिवाजी कुल आणि श्री शिवाजी कुल माजी कुलवीर संघ जेव्हा शताब्दी आम्ही 3 वर्षापूर्वी साजरी केली, तेव्हा शताब्दीच्या वेळेस असा सर्व विश्वस्तांनी ठराव मांडला की 100 वर्ष जेव्हा आपण काम करतोय तेव्हा त्यानंतर कुठेतरी असा एक आपण प्रोत्साहनपर उपक्रम सुरू करावा की ज्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था आपल्याशी जोडल्या जातील आणि आपण त्यांना प्रोत्साहनपर पुढे मदत करू आणि त्यांना आपल्यासारख्या कार्यामध्ये सहभागी करून घेऊ. त्याच्यामुळे 100 वर्षानंतर आम्ही हा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर माजी कुलवीर संघाच्या अध्यक्षा योगिनीताईंना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावं. सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं काम आहे हे. आभार मानतो आपण ज्यावेळेला, त्यावेळेला थोडीशी त्याच्यात औपचारिकता येते. पण मला असं वाटतं की आपल्या विचारसरणीशी संमत असलेल्या आणि त्याच्यापेक्षा आणखीन वेगळ्या पण विचारसरणीच्या अशा लोकांचा आपल्याला परिचय जवळनं झाला. आपल्या कार्यक्रमासाठी पाठक सर वेळात वेळ काढून आले. अध्यक्ष आणखीन वीणाताई गोखले या दोघांचे धन्यवाद तर आहेतच. पण विक्रमदादासारखा माणूस आपल्याला त्यांनी शोधून काढून दिला की तुम्ही यांना यावर्षी विचार करायचा. आपल्याकडे सगळी लहान मुलं आहेत, खूप मोठी माणसं जी सिनियर आहेत, निवृत्त झालेली मंडळी आहेत, ही आहेत पण ती येऊ शकत नाहीत. आणि आजच्या नाहीतर जरूर सगळी मंडळी आली असती. मला त्यांचाही आठवण काढावीशी वाटते की ही सगळी मंडळी आली असती तर त्यांनाही फार बरं वाटलं असतं की
आपल्या विचारसरणीला प्रोत्साहन देणारी, त्याच्याशी सहमत असलेली मंडळी आहे. त्यामुळे मी आलेल्या सर्व माजी कुलवीरांचाही आभार मानते की तुम्ही सगळी मंडळी करोनाच्या या काळात पण सगळेजण इथे आलात. कार्यक्रम आपला छान झाला, सगळ्यांची उपस्थिती त्याला लाभली, याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत होईल. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपेल आणि बाहेरच्या बाजूला चहापान आणि अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी अल्पोपहार आणि चहापान घेऊन जावं. राष्ट्रगीतासाठी आपण उभे राहूया. राष्ट्रगीत सुरू. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की